मान्यवरांचे आगमन झालेले आहे. स्वागतम स्वागतम. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय कुलगुरू प्राध्यापक राजेंद्र काकडे, प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर हरिदास आखरे, माननीय कुलसचिव डॉक्टर राजीव हिवसे, समस्त विद्याशाखांचे अधिष्ठाता, परीक्षा संचालक, विद्यापीठ प्राधिकरण सदस्य, विभाग प्रमुख, प्राध्यापक आणि उपस्थित समस्त श्रोतृवृंदांचे मी डॉक्टर अमृता इंदुरकर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. सर्वप्रथम आपणा सर्वांना आजच्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या अनेक शुभेच्छा. आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम राज्यगीताने होईल आणि त्यानंतर विद्यापीठ गीत. महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. भीतीनं आम्हा तुझी मुळी कडकडणाऱ्या नभा, अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, ओलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला. दिल्लीचेही दस्तराणी तो महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, देवरची असादे. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, देवरची असादे. हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसुदे, मतभेद नसुदे. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, देवरची असादे. नादोत सुखे गरीब अमीर एक मतानी, मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी. स्वातंत्र्य सुखाया सकला माझी वसुदे, देवरची असादे.
सौंदर्य नमो घरात स्वर्गीच्या परी ती नष्ट होऊ दे विपत्ती भीती बोहरी तुकड्यास सदा सर्वदा सेवेस कसू दे देवरची असादे या भारतात बंधु भाव नित्य वसू दे देवरची असादे ही सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे मतभेद नसू दे या भारतात बंधु भाव नित्य वसू दे देवरची असादे देवरची असादे देवरची असादे. व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवरांना विनंती करते की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन करून पुष्पार्पण करावे. दीपैन दीपितम् इति अल्लेन पलितम् आयुर्दायकं वल्लेन अर्जितं लययोगेन इप्सितम् इति दीपं दीपं प्रकाशेता खलु सर्वं. दिव्याची प्रकाशमान होणारी ज्योत समस्त मानवतेला प्रकाशमयतेकडे घेऊन जाणारी ठरो. दिव्याचे अस्तित्वच मुळात मानवाचे अस्तित्व प्रस्थापित करणारे आहे. ही प्रकाश ज्योत सर्व अंतरात्म्यातील प्रकाश प्रज्वलित करो हीच या दीपदेवासमोर प्रार्थना. मान्यवरांचे धन्यवाद. हे हिंदू शक्ती संभूत दीप्ततम तेजा, हे हिंदू शक्ती संभूत दीप्ततम तेजा, हे हिंदू तपस्या पूत ईश्वरी ओजा, हे हिंदू श्री सौभाग्यभूतीच्या राजा, हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवार्थ स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या लेखणीतून जन्मलेले हे केवळ शब्द नाहीत तर साक्षात शिवाजी महाराजांप्रती असणारा अभिमान स्वाभिमान आहे. वर्षानुवर्षे पारतंत्र्यात खितपत पडलेल्या महाराष्ट्रात शिवाजी महाराजांनी नवचैतन्य फुंकले. अत्यंत कमी वयात घेतलेल्या हिंदवी स्वराज्याच्या शपथेची पूर्तता त्यांनी वयाच्या 44व्या वर्षी पूर्ण केली. महाराष्ट्रात हिंदवी तख्त आकारास आले. ही ऐतिहासिक घटना होती, पण त्यामागे महाराजांचे प्रचंड कर्तृत्व, नेतृत्व व कष्ट होते. महाराजांसोबत त्यांच्या माणसांनीही प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली होती. या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने राज्याभिषेकाचा ऐतिहासिक दिवस भारताने अनुभवला. या संस्मरणीय दिवसाचे शिल्पकार होते छत्रपती शिवाजी महाराज. या भूमीत महाराजांचा जन्मच झाला नसता तर महाराष्ट्र तरी राहिला असता की नाही अशी शंका आपल्या मनात नक्कीच येते. शिवाजी महाराजांचे चरित्र जेवढे खोलात जाऊन वाचावे तेवढी त्याची दाहकता जाणवायला लागते. किती प्रसंग आहेत, कसोट्यांचे क्षण आहेत, व्यक्तिगत सुखदुःखे आहेत, पण महाराज कधीही खचले नाहीत. स्वराज्याचा जगन्नाथरूपी विराट रथ अंतिम श्वासापर्यंत खेचत राहिले. एक राज्यकर्ता म्हणून जी पथ्ये पाळावी लागतात ती त्यांनी आमरण पाळली. राजा म्हणून ते आदर्श होतेच, पण ते स्वतः एक स्वयंभू क्रांतिकारकही होते. ही क्रांती फक्त राजकीय स्वरूपातच मर्यादित न राहता महाराजांच्या सर्व पावित्र्यांमधून दृगोचर होते. मुद्रा भद्राय राजते या अस्सल भारतीय चिंतनाला अनुसरून अंत्योदयासाठी त्यांनी आपले राज्य चालविले. अशा पराक्रमी, सामर्थ्यसंपन्न, निर्मोही, विनम्र, श्रद्धावान, प्रजावत्सल, निस्पृह, निष्काम कर्मयोगी, अध्यात्मप्रवण शिवरायांना आजच्या जयंतीनिमित्त सादर नमन. आजच्या या पावन जयंती दिनाच्या कार्यक्रमाला प्राध्यापक डॉक्टर हरिदास आखरे प्रमुख अतिथी वक्ता म्हणून आपल्या विद्यापीठाला लाभलेले आहेत. डॉक्टर हरिदास आखरे
अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील श्रीमती कोकिळाबाई गावंडे महिला महाविद्यालयात 16 वर्षांपासून प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. संत तुकारामांच्या अभंगातील जीवनमूल्ये, संत प्रबोधन, शिवकाव्य हे ग्रंथ प्रकाशित असून मराठी साहित्य विश्वात इतर अनेक ग्रंथांना त्यांची प्रस्तावना लाभलेली आहे. आजपर्यंत वृत्तपत्रांमध्ये प्रासंगिक विषयांवर 110 लेख प्रकाशित झालेले असून देशोन्नती, लोकमतसारख्या लोकप्रिय वृत्तपत्रांमध्ये लेख स्वरूपात त्यांनी आध्यात्मिक लेखन देखील केलेले आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अंतर्गत विविध महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास योजनेच्या जवळपास 70 कार्यशाळा आपण घेतलेल्या आहेत. याशिवाय श्रीमती कोकिळाबाई गावंडे महिला महाविद्यालयात करिअर कट्टाचे समन्वयक, विद्यार्थी कल्याण समन्वयक आणि राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. अमरावती आणि अकोला आकाशवाणीवरून त्यांचे विविध कार्यक्रम प्रसारित झालेले आहेत आणि होत असतात. काठमांडू विद्यापीठात त्यांचे द नीड ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन इन टुडेज डिजिटल वर्ल्ड या विषयावर अतिथी व्याख्यान सादर झालेले असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी शोधनिबंधाचे सादरीकरण केलेले आहे. याशिवाय सामाजिक क्षेत्रातही ते विविध सेवा संस्थांच्या माध्यमातून सक्रिय अशी सेवा देत आहेत. याशिवाय संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पर्यावरण पुरस्कार, राज्यस्तरीय संत नामदेव उत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार आणि राज्यस्तरीय उत्कृष्ट मराठी अध्यापन सेवा कार्य या सर्व पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत. माननीय कुलगुरू डॉक्टर प्राध्यापक राजेंद्र काकडे यांना विनंती करते की डॉक्टर हरिदास आखरे सरांचा शाल, श्रीफळ, ग्रामगीता व स्मृतिचिन्ह देऊन आपल्या शुभहस्ते सत्कार करावा. मान्यवरांचे धन्यवाद. ज्यांनी शिवकाव्य नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे त्यांचं उद्बोधन ऐकणं अतिशय पर्वणी ठरेल आमच्यासाठी आज. त्यामुळे अधिक वेळ न घेता डॉक्टर हरिदास आखरे यांना छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनाच्या पर्वावर छत्रपती शिवरायांचा लोककल्याणकारी स्वराज्य विचार या विषयावर व्याख्यान पुष्प गुंफण्यासाठी सविनय आमंत्रित करते. डॉक्टर हरिदास आखरे. सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता हा जगदविचार ज्यांनी दिला ते संत तुकोबराया. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही धक्का लागता कामा नये असा प्रशासनाला ज्यांनी इशारा दिला ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, लोककल्याण राज्याचे निर्माते कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज. दिवसा खराट्याच्या माध्यमातून गावातील घाण आणि रात्री आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या डोक्यातील घाण विचार ज्यांनी स्वच्छ केले ते कर्मयोगी गाडगेबाबा.
गावागावाशी जागवा, भेदभाव हा समूळ मिटवा, उजळा ग्रामोन्नतीचा दिवा, दास तुकड्या म्हणे. आपल्या खंजिरी भजनांच्या माध्यमातून, ग्रामगीतेच्या माध्यमातून ज्यांनी ग्राम सुराज्य निर्माण व्हावं यासाठी प्रयत्न केले ते राष्ट्रसंत वंदनीय तुकडोजी महाराज. छत्रपती शिवरायांचं लोककल्याणकारी राज्य मला संविधान निर्मितीसाठी माझ्यासमोर आयडियल मॉडेल होतं असे विचार ज्यांनी व्यक्त केले ते संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. छत्रपतींची समाधी ज्यांनी जीर्णोद्धार केला समाधीचा आणि पहिला पोवाडा लिहिला ते समतेचे पुजारी महात्मा ज्योतिराव फुले. या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर छत्रपती शिवरायांची 395वी जयंती आपण आज संपन्न साजरी करत आहोत. त्यानिमित्तानं या जयंती उत्सवाचे सन्माननीय अध्यक्ष, एक कुशल प्रशासक म्हणून ज्यांची ख्याती सर्व महाराष्ट्राला माहिती आहे आणि ज्यांनी वेगवेगळ्या प्राधिकरणावरती ग्रँटच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्राला जे परिचित आहेत ते या जयंती उत्सव सोहळ्याचे सन्माननीय अध्यक्ष माननीय डॉक्टर राजेंद्रजी काकडे साहेब, परकुलगुरू राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर. तद्वतच ज्यांच्या नियोजनाखाली हा सर्व प्रशासनाचा डोलारा चालतो ते सर्व हे विद्यापीठ सगळे पत्रकं काढते ज्यांच्या सहीने ते आमचे मित्र डॉक्टर राजूजी हिवसे, कुलसचिव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर. तद्वतच परकुलगुरू कुलसचिव डॉक्टर राजूजी हिवसे यांचा नंतर मला असं वाटतं की सर्व इथं उपस्थित डॉक्टर शामरावजी कोरेटी सर, अधिष्ठाता ह्युमॅनिटीज, अधिष्ठाता फॅकल्टी ऑफ इंटरडिसिप्लिनरीचे डॉक्टर प्रशांतजी कडू आमचे दर्यापूरचे आहेत, फायनान्स ऑफिसर डॉक्टर हरीशजी पालीवाल, NSSचे संचालक आमचे सोपानदेव पिसे साहेब. तद्वतच ज्यांनी मला याचं निमंत्रण दिलं आणि माझा बायोडाटा इथपर्यंत पोहोचवला विद्यापीठापर्यंत ते कुमकुमवार साहेब, गणेशजी कुमकुमवार, सहाय्यक कुलसचिव. तद्वतच या सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्यांनी संवाद साधला ते शैलेशजी राठोड साहेब, विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाचे सदस्य, प्रशासकीय अधिकारी, प्राध्यापकवृंद, इतिहास अभ्यासक, वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे HODs, नॉन टीचिंग स्टाफ, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया. तद्वतच इथे खास उपस्थित झालेले माझे मित्र डॉक्टर भौरावजी बिरेवार सर, माझे काका राम आखरे, माझा परिवार आणि माझ्या सडसडत्या रक्ताच्या, जिवंत हृदयाच्या व शाबूत डोक्याच्या सज्जन हो. मित्रांनो, आपल्याशी संवाद साधताना मला मोठा आनंद वाटतो की छत्रपती शिवरायांचं लोककल्याणकारी राज्य आणि हा जो विचार आहे याचा विचार जेव्हा आपण साकल्यानं करतो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आज त्यांचं स्वराज्याचं कार्य संपून जवळजवळ 400 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या 400 वर्षाच्या इतिहासामध्ये जगाचा इतिहास जर आपण उलटून पाहिला तर मला असं वाटतं की जगभरामध्ये सगळीकडेच आज सगळी राजेशाही नष्ट झालेली आहे आणि जगामध्ये लोकशाही प्रस्थापित झालेली आहे. आपल्या भारत देशाने सुद्धा लोकशाहीचा स्वीकार करून गुण्या गोविंदानं लोकशाही या जगामध्ये आज राज्य करते आहे. पण तरीही या भारतामध्ये या राजांची आठवण का व्हावी, एखाद्या राजाची आठवण का व्हावी? 350 वर्षाआधी, 400 वर्षाआधी जो राजा निघून गेला, राजेशाही तर संपली, पण एखाद्या राजाची आठवण का व्हावी, त्याची 395वी जयंती का साजरी व्हावी, याच्यासुद्धा कार्याचा मागोवा आपण घेतला पाहिजे. मला मोठा आनंद वाटतो की या समाज जीवनामध्ये, या शैक्षणिक जीवनामध्ये, नवे नवे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आजही छत्रपती शिवराय जिवंत आहेत आणि या सगळ्या समाज जीवनामध्ये, या सगळ्या शैक्षणिक जीवनामध्ये आणि राजकारणामध्ये सुद्धा छत्रपती जिवंत असण्याची कारणे काय? या कार्यांचा जेव्हा मागोवा आपण घेतो मित्रांनो, तेव्हा मला असं वाटतं की छत्रपतींचं लोककल्याणकारी राज्य हे त्याचं उत्तर आहे. त्यांनी निर्माण केलं हे राज्य जे आहे, हे राज्य प्रत्येकाला दिशा दाखवणारं होतं. मला असं वाटते की महाराज आजही जिवंत आहेत, ते या रूपानं जिवंत आहेत. त्यामध्ये काही भावनिक कारणं वेगळी असतील, पण आपण बौद्धिक कारणं पाहिले, आपण त्यांच्या कार्याचा मागोवा घेतला, तर ते आज कोणत्या रूपानं जिवंत आहेत त्याच्यावर आपण मीमांसा केली, तर मला असं वाटते की त्या जिवंत असण्यामागची कारणं, पहिलं कारण जर कोणतं असेल तर स्वराज्याची स्थापना आणि राजा म्हणून स्वतःला स्थापित करणं.
छत्रपतींनी खरं म्हणजे राजा हा राणीच्या उदरातून जन्म घेतो, पण कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना एका सामान्य शेतकऱ्याचा सरदार असणाऱ्या शहाजीराजांचा मुलगा छत्रपती होऊ पाहतोय. आणि छत्रपतीच नव्हे तर या सगळ्या 18 पगड जातींना सोबत घेऊन ज्यांच्या हाती विळे कोडपे होते, नांगर होते, त्यांना संदेश दिला की तुमचे विळे कोडपे, तुमचे नांगर, तुमचे सगळे लोहाराकडे घेऊन जा. ज्या काळामध्ये आदिलशाही, निजामशाही, मोगल, डच, पोर्तुगीज, इंग्रज सुद्धा या महाराष्ट्राला गिळू पाहत होते, गिळंकृत करू पाहत होते, त्यांना ठाम उत्तर ज्यांनी दिलं, त्यांनी त्यांच्या सगळ्या पातशाहींना नामोहरम करून त्यांनी खंबीर उत्तर दिलं, ते मला असं वाटतं की त्या काळातले राजे म्हणजे छत्रपती शिवराय होते. आणि ते राजे आठवण करण्याचं कारणही तेच आहे की आपण त्यांच्या कार्याचा मागोवा घेतोय, त्यांचं कार्य त्यांना जिवंत ठेवतोय, त्यांचा विचार त्यांना जिवंत ठेवतोय. आणि लोककल्याणकारी राज्य कोणतं हो? ज्या काळामध्ये खरं पाहिलं तर स्वतः घटना आहे. वडील आदिलशहाकडे नोकरी करत होते. पुणेसारखा परगणा, चाकण, पुणे, इंदापूर हा त्यांचा एक परगणा होता. आणि त्या परगण्याला एक ओसाड बंजर जमीन म्हणून लोकांनी घोषित केलं होतं. लोक सह्याद्रीच्या कऱ्या कपाड्यामध्ये राहायला गेले होते या तीनही पातशाहींची. आणि या सर्व अराजक ज्यांनी पसरवलं होतं त्या सर्वांची भीती होती. परंतु जेव्हा आदिलशहाकडून संभाजीराजांनी तिकडे राहावं, जो ज्येष्ठ पुत्र होता जिजाबाईंचा, शहाजीराजांचा, त्यांनी कर्नाटकामध्ये राहावं, आणि धाकटा मुलगा शिवाजी वय वर्ष 12 यांनी जिजाबाईंसोबत आपला परगणा सांभाळावा, आपलं राज्य त्या ठिकाणी स्थापन करावं. पण असं म्हणतात की गीतेतला एक विचार आहे, अधिष्ठानम तथा करता. मी आदरणीय काकडे सरांना सांगेल की गीतेचा विचार असा सांगतो की जसं अधिष्ठान असेल तसं करता काम करतो. आणि या अधिष्ठानाच्या बलावरती मला माझी रयत सुखी करायची आहे, मला माझ्या रयतेला चांगलं जीवन द्यायचं आहे, आणि इथले जे शोषित, पीडित, दलित कष्टकरी आहेत यांचं राज्य निर्माण करायचं आहे, असा हुंकार छत्रपतींच्या मनामध्ये पहिल्यांदा कोणी निर्माण केला असेल तर ते जिजाबाईंनी केला आहे. आणि म्हणून जिजाबाईंचं अधिष्ठान, संतांचा विचार, महाभारत रामायणांचे विचार आणि जगाचा इतिहास त्यांनी डोळ्यासमोर ठेवला. आणि पाहिलं, जिजाबाईंना त्यांनी प्रश्न केला की आई, हे असं कसं? इथला भूमीचा मालक हा शेतकरी आहे, इथला भूमीचा मालक हा कष्टकरी आहे, आणि आज हा गावात कुठेच दिसत नाही. जिजाबाईंनी त्यांना समजून सांगितलं की बाबा रे, या भूमीचे मालक शेतकरी आहेत, या भूमीचे मालक कष्टकरी आहेत, शेतकरी आहेत, परंतु आज त्यांनाच त्यांच्या भूमीपासून परावृत्त ज्यांनी केलं ते वतनदार, देशमुख, कुलकर्णी, सगळे वतनदार, पाटील यांनी सगळे आपली वतनं सांभाळता सांभाळता यांना नामोहरम करून टाकलं आहे. की प्रजा गेली कुठं? ही प्रजा लपून बसली यांच्या हुकुमशाही पुढे. सतत सतत लढाया, निजामशाहीच्या, आदिलशाहीच्या, मोगलशाहीच्या, आणि त्या लढायांखाली हा समाज पिचून गेला होता, दडून गेला होता. त्यांना पुन्हा गावात बोलवलं. आणि कोणती जनता होती हो? ही समस्त जनता शेतकरी जनता होती सज्जन हो. आणि या शेतकरी जनतेला त्यांनी पहिला कोणता दागिना दिला असेल, पहिला कोणता विचार दिला असेल तर धाडसाचा विचार दिला, आत्मविश्वासाचा विचार दिला, स्वाभिमानाचा विचार दिला, जगण्याचं बळ दिलं. म्हणून शिवाजीराजे जिवंत आहेत आज समाज जीवनामध्ये. आणि मला असं वाटतं की जेव्हा आपण छत्रपतींच्या एकूणच जीवन कार्याचं मूल्यमापन करतो त्यामध्ये 3च अक्षरं मला खूप प्रभावित करून जातात. सगळ्यांनाच मला असं वाटतं की धाडस, प्रचंड धाडस, आणि प्रत्येक प्रसंगात तुटून पडण्याची त्यांची शैली. आणि एखादा प्रसंग किती बाका असो, संकट किती मोठं असो, मी त्याला भिडेल, आणि जे रयतेचं राज्य आहे, जे सामान्याच्या हिताचं राज्य आहे ते मी निर्माण करेल. मला असं वाटतं की ते धाडस त्या पोलादी छातीमध्ये होतं. म्हणून छत्रपती शिवराय आजही जिवंत आहेत. आणि जो राजा आपल्यासाठी काम करतो, आपल्या मुलीबाळींसाठी काम करतो, आपल्या पोरांसाठी काम करतो, त्याला रयतेचा पाठिंबा होता. त्यांना गावात बोलवलं, त्यांना शेती करायला सांगितली, तुमच्या शेतीचं संरक्षण मी स्वतः करेल असं सांगितलं. आणि या शेतीचं संरक्षण स्वतःचा भार त्यांनी घेतला. म्हणून सगळी जनता गावात आली. लोकांनी प्रश्न केला, राजे तुम्ही आम्हाला गावात बोलवलं, आम्हाला शेती पेरायला सांगितली, पण याचं रक्षण कोण करेल? त्यांनी त्याला उत्तर दिलं, राजे म्हणतात तुम्ही तुमच्या पिकाचं संरक्षण कसं करता? त्यांनी सांगितलं की पाखरं आले, तोड धाड आली, कोणते स्वापदं आले, त्यांना आम्ही गोफनच्या भरोशावरती परतवून लावतो, तो हल्ला आम्ही परतवून लावतो.
अरे इतकी ताकद तुमच्यामध्ये आहे, इतकी क्षमता तुमच्यामध्ये आहे, आणि तुम्ही या जे हुजरे घालतात, जे पाचशेंपुढे नतमस्तक होतात, त्यांना तुम्ही घाबरता? त्यांना तुम्ही उत्तर द्या. आणि गावातली ते सगळी सरंजामशाही दिन दिन करत सगळे ते त्या 400-500 सगळे ते सैनिक यायला लागले, तेव्हा गोफणीच्या माराने त्यांना परत पाठवलं. आणि जसे ते परतवून गेले, पिकं फुलायला लागली, लोक गावात यायला लागली. हा खरा हुंकार आणि लोकांना जमा करण्याचं, जवळ करण्याचं तंत्र छत्रपतींनी जवळ केलं. सज्जन हो, मला पुढे जाऊन तुम्हाला सांगितलं पाहिजे की जसे जसे लोक गावात आले, त्यांना सांभाळलं, त्यांच्यावरती कोणी हल्ला करत असेल, त्यांना कोणी परावृत्त करत असेल त्यांच्या जीवन जगण्यापासून, तर त्यांना सांभाळण्याचं काम सुद्धा त्यांनी केलं. मला तुम्हाला सांगितलं पाहिजे की पेरणीयोग्य जमीन त्यांना करून दिली, त्यांच्या जमिनीची मोजणी करून दिली. छत्रपतींची जी काठी होती मोजण्याची, ती सगळी जमीन मोजून प्रत्येकाच्या नावे करून दिली. आणि फक्त जमीन त्यांच्या नावे करून दिली नाही, तर त्यांचा सगळा सारा त्या 5 वर्षातला माफ करून टाकला. अरे पिकतच नाही तर मग सारा कुठून? जो पिकत नाही तो विकू शकत नाही, आणि विकू शकत नाही म्हणून तो काही देऊ शकत नाही, त्याचा सारा माफ केला. त्यांच्या जमिनी त्यांच्या ताब्यात दिल्या. जे भूमीचे मालक होते त्यांना त्यांचा ताबा देऊन त्यांना जीवन जगण्याचं कौशल्य दिलं. आणि हे रयतेचं राज्य, पाठिंबा असलं राज्य जेव्हा हळूहळू आकार घेत होतं, मी धाडसाबद्दल बोलत होतो की छत्रपतींनी पहिल्यांदाच धाडस दिलं, स्वाभिमान दिला. आमचा हिंदी कवी एक गालिब असं म्हणतो की ज्याच्याकडे काही नाही पण उरामध्ये उर्मी आहे, हिंमत आहे, ताकद आहे, धाडस आहे, तो व्यक्ती काही करू शकतो. आणि जेव्हा आपण एखादा विचार घेऊन पुढे निघतो तेव्हा पाठीमागे लोक असतात. स्वामी विवेकानंद, द ग्रेट फिलॉसॉफर अँड एज्युकेशन थिंकर, ओपाइन्स इन हिज एज्युकेशन थॉट दॅट इफ यू स्टँड फॉर समथिंग then you will find some people for you and some people against stop you. But if you stand for nothing, then you will find nobody for you and nobody against stop you. जेव्हा तुम्ही एखादा विचार घेऊन निघता तेव्हा काही लोक तुमच्या सोबत असतात आणि काही लोक तुमच्या विरोधामध्ये असतात. पण तुमच्याकडे कोणती भूमिका नाही, तुमच्याकडे कोणता विचार नाही, तुमच्याकडे कोणतं जनकल्याणाचं माध्यम नाही, त्यामुळे तुमच्या सोबतही कोणी असणार नाही आणि तुमच्या विरोधामध्ये कोणी असणार नाही. छत्रपती हा विचार घेऊन निघाले होते लोककल्याणकारी राज्याचा. आणि म्हणून त्यांच्या पाठीमागे हे राज्य आमचं आहे आणि त्या राज्यामध्ये सामील करून घेतलं होतं प्रत्येकाला. हे राज्य आपलं वाटावं म्हणून सामान्य जे शेतकरी होते त्यांना सेनानायक बनवलं छत्रपतींनी. आणि हे सेनानायक पुढच्या काळामध्ये इतिहास घडू लागले. सज्जन हो, मला तुम्हाला सांगितलं पाहिजे की गालिबबद्दल मी सांगत होतो, त्या गालिबने लिहून ठेवलं या सामान्य माणसाने असामान्य पराक्रम गाजवले. मित्रांनो, तो गालिब असा म्हणतो की ओ चाहो तो इंसान बना सकता है, ओ चाहो तो इंसान बना सकता है, ऐसे वैसे को सुल्तान बना सकता है, उसकी शक्ति को समझो दुनिया वालों, ओ पत्थर की मूरत को भगवान बना सकता है, उसका नाम है धाडस, उसका नाम है शौर्य. आणि ते शौर्याचं प्रतीक घेऊन, ते धाडसाचं प्रतीक घेऊन छत्रपती निघाले स्वराज्य स्थापन करायला, लोककल्याणकारी राज्य स्थापायला. आणि काय दिलं हो शहाजींनी? आपण जेव्हा जीवन जगतो तेव्हा आपला बाप, आपलं कुटुंब, आपल्याकडे जेवढी जमीन असेल, जे काही धनधान्य असेल त्याच्या देऊन टाकतात. तेवढंच काम केलं शहाजीराजांनी. पुणे, चाकण, इंदापूर ही फक्त त्यांची जे ठाणं होतं, ती मालकी हक्क होता, तो त्यांना देऊन टाकला. पण एवढंच दिलं नाही फक्त, हे तर सामान्य माणसं करतात, जमीन नावावरती करून देतात, धनसंपत्ती देतात. एवढंच दिलं फक्त, जा सांभाळा, तुमचं राज्य निर्माण केला स्वतःच्या बळावर तुम्ही. आणि ध्वज दिला, भगवा ध्वज दिला, मुद्रा दिली. आदरणीय मॅडमनी सांगितलं मुद्रा भद्राय राज्य ते. ही मुद्रा कशी होती? सामान्य मुद्रा नव्हती. त्या प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे तुमचं राज्य वाढत राहो, मोठं होत राहो असा विश्वास दिला आणि भगवा दिला. हा भगवा सामान्य भगवा नव्हता सज्जन हो. भगवा भगवान श्रीकृष्णाचा भगवा, भगवा रामप्रभूचा भगवा, भगवा वारकऱ्यांचा भगवा, भगवा धारकऱ्यांचा भगवा. आणि या भगव्याला शौर्याचं प्रतीक दिलं, प्रतीकं दिली, मुद्रा दिली, आत्मविश्वास दिला, हिंमत दिली, जा राज्य निर्माण करा. आणि कोणत्या बळावर हो? मोजकं मंत्रिमंडळ, मोजकी सेना, मोजकी साधन संपत्ती, आणि तुम्ही तुमचं राज्य निर्माण करा. काय छत्रपतींजवळ कोणती मोठी सेना नाही, कोणती मोठी साधन संपत्ती नाही. पहिला तोरणा जेव्हा घेतला ना सज्जन हो, वय वर्ष 14, ओठावरती मिशी सुद्धा यायची होती, तेव्हा रायरेश्वराच्या मंदिरामध्ये शपथ घेतात, राज्य व्हावी श्रींची इच्छा आहे. आणि ती श्रींची इच्छा या सामान्य रयतेच्या उरामधला तो श्री त्यांनी शोधून काढला. आणि तो श्री जागवण्यासाठी प्रत्येकाला
कोणाला धन दिलं, कोणाला हातातलं काढून कडं दिलं, कोणी पराक्रम गाजवला, कोणाला धान्य दिलं, कोणाच्या लेकीबाईची इज्जत जात असेल, कोणी हिंमत करत असेल त्याचे हात छाटले. मला असं वाटतं की हे राज्य लोकांना आपलं वाटायला लागलं. राजाच्या पाटलाचं एक प्रसंग मला आठवतो, ते कर्तृत्व त्याचं आठवते मला. आज जो स्त्रियांच्या अब्रूचा, स्त्रियांच्या हक्काचा प्रश्न जेव्हा टोकदार होतो, जेव्हा ऐरणीवरती येतो, तेव्हा शिवरायांचा जो छत्रपतींनी जी अस्मिता जोपासली होती स्त्रियांची, त्याबद्दलचं मला ते उदाहरण खूप अनाकलनीय वाटते. नुकतंच उन्हपुरं स्वराज्य स्थापन झालं होतं. लोक गावात नांदायला लागली होती आणि रांजाच्या गावचा पाटील वतनदार एका शेतकरी कष्टकऱ्याच्या पुरीला दिवसा ढवळ्या उचलून घेऊन जातो आणि फक्त घेऊन जात नाही, तिला उपभोगतो. आणि उपभोगल्यानंतर तिला काय जिणं जगावं म्हणून ती आत्महत्या करते. ही बात जेव्हा राजाच्या कानावरती जाते सज्जन हो, तेव्हा राजे त्यांना निरोप धाडतात, जसा असेल तसा मुसक्या बांधून घेऊन या. मुसके तुम्हाला माहीत असतील, आमच्या शेतामध्ये जेव्हा शेतकरी खडं करतो, त्या खड्यामधलं धान्य त्याने खाऊ नये, त्या जनावरांनी, त्या बैलांनी म्हणून त्या तोंडाला मुसक्या बांधतात. तशा मुसक्या बांधून रांजाचा पाटील पकडून आणला आणि फरमान सोडलं, याला चौरंगा करा. चौरंगा, याचे 2 हात 2 पाय छाटून टाका, याला शिक्षा द्या आणि याचा कडेलोट करा. चौरंगा केला. रांजाच्या पाटलाचे दोन्ही हात 2 पाय छाटल्या गेले, त्याला चौरंगा केल्या गेलं. आणि कडेलोट हा शब्द तुम्हाला कदाचित माहीत नसेल. राजगडावरती एक टकमक टोक असं होतं की त्या टकमक टोकावरून जो कोणी अत्याचार करत असेल त्याला त्या पोत्यात घालायचे आणि पोत्यात टाकून त्या टकमक टोकावरून लोटून द्यायचे. कडेलोट सर तो शब्द वापरला शिवशाहीमध्ये. असा हा शिवशाहीचा आणि कल्याणकारी राज्याचा विचार पुढे पुढे जात होता. मला तुम्हाला सांगितलं पाहिजे, लोककल्याणकारी राज्य स्थापन झालं, रयतेचा पाठिंबा पुढे आला आणि रयतेच्या पाठिंब्यासोबतच आहुती देणारे हात आणि जीव सुद्धा पुढे आले. कोणी दिली आहुती? कुणी मोठे सरदार होते का? नाही, कुणी मोठे सरदार नव्हते. पण बाका प्रसंग आला असेल, एखाद्या प्रसंगामध्ये कठीण वाटत असेल, कठीण समय आला असेल, तर मी मरायला जातो, मी पुढे होतो. आणि एखादी मोहीम आपल्याला मिळावी म्हणून बाजीप्रभू देशपांडे असतील, बाजी पासलकर असतील, जेधे असतील, देशमुख असतील, आमचा तानाजी मालुसरे असेल, भीम्या वाघ असेल, या सगळ्यांनी पुढे पुढे येत येत सांगितलं की मी मरायला तयार आहे. आजच्या काळामध्ये लोक जगायला पुढे पुढे येतात. लोक जगलो पाहिजे, श्रीमंत झालो पाहिजे, मला चांगलं जीवन मिळालं पाहिजे असा विचार घेऊन जेव्हा पुढे जगतात, तेव्हा छत्रपतींचं लोक कल्याणकारी राज्य आठवतं आणि त्यांचे शिलेदार आठवतात. ते लोक मरायला तयार होते, मरायची स्पर्धा होती त्यांच्याकडे, म्हणून ते सामान्यांचं राज्य पुढे स्थापित झालं सज्जन हो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या लोकांना काही कोणती जहागिरी मिळणार नव्हती, कोणतं राज्य मिळणार नव्हतं. आणि जहागिरी नाही, कोणतं राज्य नाही, फक्त हे राज्य माझं आहे, हा राजा वाचला पाहिजे, हा राजा जगला पाहिजे आपल्या पुढच्या पिढीसाठी, माझ्या मुलीबाळींसाठी, माझ्या पुढच्या मुलांसाठी, माझ्या शेतीसाठी, माझ्या या राज्यासाठी हा राजा जगला पाहिजे, हा विचार सज्जन हो पुढे होता. यामध्ये भेटतात आपल्याला काही सेनानायक. मला आठवते तो प्रसंग की जेव्हा पन्हाळगडाला वेढा पडला होता, तो पन्हाळगडाचा वेढा नेताजी पालकरांनी फोडून काढण्याचा खूप प्रयत्न केला, पण वेढा फुटत नाही. वेढ्यातून बाहेर पडणं अशक्य आहे. गडावरची बेदाणी संपलेली आहे, आता रसद मिळणं सुद्धा कठीण आहे. अशा वेळेस छत्रपती डोक्यानं काम करतात, युक्ती लढवतात. आणि आमचे तुकाराम महाराज म्हणतात, निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळं. ज्या ठिकाणी निश्चय आहे, सेना कमी असू द्या हो, आता काय करायचं. ज्या ठिकाणी सेना कमी आहे त्या ठिकाणी युक्तीचा विचार पुढे केला. शिवा काशीद नावाचा एका न्हाव्याचा पोरगा 6 महिन्या आधीच ओळख झाली होती. युक्ती लढवली आणि शिवाला निरोप पाठवला, शिवा येशील तू. शिवा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजच दुसरे. तशीच दाढी, तशीच वेशभूषा, तसंच राहणं. ठरलं होतं की एक शिवा काशीद सिद्धी जव्हरला जाऊन भेटेल, त्या पन्हाळ्याच्या वेळामध्ये त्याला जाऊन भेटेल, बोलणी करेल तहाची, आणि खरे छत्रपती विशाळ गडाकडे पालखीमध्ये बसून निघून जातील, असा पक्का निश्चय झाला होता. आणि शिवाला माहीत होतं, ज्या वेळेस सिद्धीला समजेल की हा खरा शिवाजी नाही, तेव्हा त्याला आपण जाणारच, आपण काही वाचू शकणार नाही. पण तो शिवा काशीद एका सामान्य शेतकऱ्याचा न्हाव्याचा पोरगा, वय वर्ष 22, मी जाणार, मी लढणार, मी तुमची जागा घेणार,
असं म्हणत पालखीत बसला आणि भेटायला गेला. तो शिवा काशीत प्रत्येक पदोपदी आपल्याला भेटतो सज्जन हो. आणि जसे छत्रपती विशाळगडाकडे निघतात, पन्हाळा सोडतात आणि शिवा काशीत भेटायला जातो, पुढे पुन्हा घोडखिंड आपल्याला भेटते. आणि त्या घोडखिंडीमध्ये आमचे बाजीप्रभू देशपांडे या मागच्या पाठीमागे लागलेल्या पन्हाळ्यावरच्याच काही सैनिकांना, काही दुश्मनांना रोखून ठेवतात. कारण समजलं होतं शिवा काशीत कापला गेला होता, मारून टाकलं होतं की हा खोटा शिवाजी आहे म्हणून. तो खूप मोठा प्रसंग, आपण तो तिकडे जाऊ नये आपण. पण जेव्हा विशाळगडाकडे किंवा छत्रपती निघाले आणि पोचायचेच होते घोडखिंडीमध्ये, बाजीप्रभू देशपांडेंनी जो शर्थ लढवली होती त्याची वाक्य मला या ठिकाणी कोट करावेसे वाटतात. छत्रपती म्हणतात, नाही, तुमच्याकडे फक्त 700 मावळे आणि 1000ची फौज पाठीमागे आहे, तुम्ही यांना कसं थांबवणार? बाजीप्रभू देशपांडेंचं उत्तर मला असं वाटतं की लोक कल्याणकारी राज्याचं पहिला शिलेदार तो प्रसंग असेल. ते म्हणतात, राजे तुम्ही जा, तुमच्या राज्याला गरज आहे. लाख मेला तरी चालेल, लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. तो लाखाचा पोशिंदा जगवण्याचं काम सज्जन हो या मावळ्यांनी केलं. आणि कोण होते हो हे मावळे? 18 पगड जातीतील कोणीही, सगळे, बहिर्जी नाईक, रामोशी, भिल्ल, मुसलमान सुद्धा प्रसंगी सोबत घेतले. सर्वांना सोबत घेऊन 18 पगड जातीतल्या सोबत घेऊन हे स्वराज्य, लोक कल्याणकारी राज्य स्थापन केलं. मला असं वाटतं की पुढच्या प्रसंगामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला हिरोजी फर्जत भेटतात, मदारी मेहतर भेटतात. हिरोजी फर्जत, मदारी मेहतर आग्र्याहून सुटकेचा प्रसंग असेल त्या ठिकाणी सामान्य हे सुद्धा. मदारी मेहतर मुसलमान जातीतला आणि आग्र्याहून निसटता त्या छत्रपतींना वेषांतर करायचं होतं आणि तिथं बसवून ठेवायचं होतं या दोघांना, हिरोजी फर्जत आणि मदारी मेहतर यांना. आणि माहीत होतं की ज्या वेळेस ओळखायला येईल राजे निष्ठून गेले आग्र्याहून, आपण मरणार. आणि झालं तसंच, त्या दोघांचे अंत झाला. पण हे सेनानायक सामान्य समाजातून पुढे आले होते. मला असं वाटतं की ते धाडसाची हिंमत, ते त्यांच्या पाठीत ठेवलेला हात हिमतीचा, तो त्यांचा हात यांना मोठे मोठे पराक्रम गाजवण्यासाठी खूप पुढे घेऊन गेला. मला तुम्हाला सांगितलं पाहिजे की फक्त एवढंच नाही तर आपली मराठी भाषा ही जगावी, ही भाषा वाढावी आणि सर्व स्वराज्याचा कारभार हा मराठीतून चालावा, यासाठी सुद्धा छत्रपतींनी राज्य व्यवहार कोश निर्माण केला होता. सगळा राज्यकारभार मराठीतून केला होता. खरं पाहता शिवकाळातील सगळी राज्यकारभाराची भाषा ही फारसी होती आणि ही फारसी भाषा असताना मराठीमध्ये लिहिलं गेलं पाहिजे. आज भाषेच्या प्रांतावर असल्यानंतर आपला जो महाराष्ट्र स्थापन झाला त्यामध्ये सुद्धा मराठी ही महत्त्वाची भाषा भूमिका निभावली होती. परकीय अत्रेंना याच 2 मुद्द्यावरती छत्रपती आणि मराठी भाषा खूप मदतीला आली होती. म्हणून स्वराज्य ज्यांच्या विचारामुळे राज्य स्थापन झाले ते छत्रपती शिवराय. त्यांनी मराठी भाषा आपलीशी केली. छत्रपतींचं औद्योगिक धोरण आपण जर पाहिलं, फक्त स्वराज्य स्थापन करून उपयोग नाही, इथले व्यवहार चालले पाहिजे, इथले प्रत्येकाचे उद्योगधंदे चालले पाहिजे. भूमी आमची, समुद्रही आमचाच, समुद्र किनाराही आमचाच. इथं नावा बनवल्या, तोफा बनवल्या आणि एवढंच नाही तर आधुनिक तंत्रज्ञान त्यांच्या हाती दिलं. आपण आज म्हणतो स्किल ऑफ इंडिया, पण त्याच्या आधीच या भारतीय आरमाराचे प्रमुख छत्रपती शिवराय होते. आपण जर कधी गेलात तर आपल्याला दिसेल की संस्थापक आहेत. हे सगळी आक्रमणं या मार्गे होतात, समुद्राच्या मार्गे होतात. 26/12चा आपला हल्ला, जे कोणी अतिरेकी आले होते ते त्याच मार्गाने आले होते, नावेतून आले होते मुंबईला, त्यांनी हल्ला केला. छत्रपतींचं ते धोरण जर लक्षात घेतलं असतं कदाचित तर मला असं वाटतं की तो हल्लासुद्धा परतवून लावता आला असता. पण आपण सजग नव्हतो. गडदुर्ग उभे केले आणि गडदुर्ग उभे करून या स्वराज्याला अभेद्य भिंत उभी केली. सिंधुदुर्ग असेल आणि जंजिरा असेल, मुरुडचा किल्ला असेल, या सगळ्या किल्ल्यांना स्वतः उभारण्याचं काम महाराजांनी जातीनं केलं. आणि एवढंच नाही सांगितलं, प्रत्येक पदोपदी बारीक लक्ष घातलं. किल्ला उभारताना सिंधुदुर्ग त्या किल्ल्याचं काम उभारणीचं चालू होतं. वाळू धुवून घ्या, त्यामध्ये माती जाता कामा नये. माती त्यामध्ये गेली या प्रचंड अभेद्य लाटांमुळे किल्ला शिकस्त होईल इतकी काळजी घेतात. प्रत्येकाची काळजी घेतात, गडदुर्गाची काळजी घेतात. वृक्षांबद्दलचा, पर्यावरणाबद्दलचा किती आपुलकीचा आणि प्रेमाचा त्यांचा सल्ला आहे. वृक्ष म्हणजे आमच्या शेतकऱ्यांची लेकरे.
त्यांना तोडू नका, त्यांना जपा. आणि जी महाग आहे, शिसम आहे, आंबे आहे, साग आहे, या वृक्षांत तोडू नकाच. आणि तोडायचेच असतील तर शेतकऱ्यांची परवानगी घ्या. त्याच्या पाठीमागे अधिष्ठान आहे आमच्या तुकोबरायांचं. कारण तुकोबराया आधीच्याच काळात सांगून ठेवतात की वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे पक्षीही सुस्वरे आडविती. ते अधिष्ठान तुकोबरायाचं आहे, म्हणून छत्रपती तसं काम करतात. मला तुम्हाला सांगितलं पाहिजे, रांझ्याच्या त्या अत्याचारावरती काम का केलं, शिक्षा का दिली, आणि रयतेमध्ये संदेश का दिला. कारण ती भीती काढून टाकायची होती मनातली की आमच्या पोरी कोणी उचलून घेऊन जाऊ शकत नाही. पण हे सगळं कार्य का केलं याबद्दल सुद्धा विचार महत्वाचा आहे सज्जन हो. आमचे तुकोबराय सांगतात, पराविया नारी रुक्मिणी माते समान. ती नारी रुक्मिणी माते समान होती, हा विचार त्यांच्या पुढे होता, ते अधिष्ठान पाठीमागे होतं. म्हणून करता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या वर्तमान काळामध्ये तसं काम करतात. तुकोबांचे विचार, तुकोबाचा विचार जगणारे छत्रपती, मला असं वाटतं की असे पदोपदी आपल्याला भेटतात. अधिष्ठान त्यांच्या पाठीमागे काम करत होतं. मला तुम्हाला पुढे जाऊन सांगितलं पाहिजे, सर्वसामान्य रयत सुद्धा सैनिक झाली होती. या सर्वसामान्य रयतेनं एखादा शेतकरी बांधावरती काम करत असेल आणि कुणी एखादा परका व्यक्ती घोड्यावर जात असेल, त्याला अडवण्याचं काम केलं. आणि त्याला अडवण्याचं काम करून त्याला दम दिला, तू कशासाठी या ठिकाणी आलास. आणि त्याला ते उत्तर देतात, बखरीमध्ये उल्लेख आहे, खबरदार जर टाच मारून जाल पुढे, चिंधड्या उडवीन तुमच्या, तुकडे तुमचे करील पुढे पुढे. तुम्ही समजा आम्हाला न विचारता जर पुढे गेले या बांधावरून तर तुमच्या चिंधड्या उडवीन, इतकी ताकद त्या सामान्य शेतकऱ्याने निर्माण केली होती. आणि बखरकार सांगतात की आम्ही कोण आहोत, आम्ही तुम्हाला काय विचारता, आमची जात काय ती तुम्ही काय विचारता. ते लिहून ठेवतात, मरणाच्या घोर जबड्यात घालून हात मोजती दात, ही जात आमुची, उलटून पहा पाने आमच्या इतिहासाची. आमच्या इतिहासाची पानं तुम्ही उलटून पाहिली तर आम्ही प्रत्येक वेळेस त्याच्या जबड्यात हात घातला सिंहाच्या आणि तिथून पराक्रम करून परत आलेलो आहे. ही जात आमच्या या सगळ्या मराठ्यांची होती. मराठी म्हणजे काही जातीवाचक समुच्चय नाही, हा प्रत्येक सामान्य रयतेला उद्देशून शब्द केलेला आहे. आणि या सैन्यामध्ये सगळे सैनिक त्यांनी जमा केले होते 18 पगड जातीतील, आणि त्यांना त्यांच्या हाती ह्या तलवारी देऊन विचार दिला होता. सज्जन हो, मला तुम्हाला पुढे सांगितलं पाहिजे की सामान्य छोटी माणसं जेव्हा पुढे येऊन काम करतात तेव्हा हा भीम पराक्रम होत असतो. आणि जहागिरी, इमानदारी, वतनदारी, गावगाडा ह्या ज्या पद्धती होत्या मोडून टाकल्या. सांगितलं देशमुखांना, पाटलांना, तुमचे वाडे कोतवालांना, कारकुनांना तुमचे वाडे पाडा. पहिला राजा होता असा. आणि आतापर्यंत प्रजा ही आपली भोगाची वस्तू, प्रजेकडून हवा तेवढा कर वसूल करायचा, चैनीचं जीवन जगायचं, हे वतनदारांचं काम. पण वतनदारांना व्यसन घालणारा कुणी असेल तर छत्रपती पुढे आले. त्यांचे कोट, गडे, किल्ले पाडून टाकले त्यांच्या गड्या आणि सांगितलं सामान्य रयतेसारखे जगा तरच तुमचा या ठिकाणी ठाव ठिकाणा लागेल, अन्यथा तुमचं काही खरं नाही, तुम्हाला सामान्य रयतेसारखं जगावं लागेल. जावडीचे चंद्रराव मोरे समजून सांगितलं, सांगावा पाठवला, तुम्ही कुठले छत्रपती, तुम्ही कुठले राजे, आम्ही खरे इथले राजे असे सांगतात. तेव्हा प्रसंगी तलवारीनं सुद्धा, हिमतीनं सुद्धा त्यांना उत्तर देऊन त्यांचा पाडाव केला आणि हिमतीनं स्वराज्य स्थापन केलं. ज्या ठिकाणी मावळा पोचू शकत नसेल, ज्या ठिकाणी स्वतःचं काम आहे, राजे स्वतः उभे राहिले. हा सुद्धा स्वराज्याचा महत्त्वाचा मूलमंत्र आहे. आणि आज वर्तमान युगामध्ये जेव्हा आपण आपली भूमिका घेतो, आपल्या भूमिकेचा विचार करतो, तेव्हा या लोकशाहीमध्ये लोटपाटीची भूमिका आहे. मी नाही तू, तू नाही तू, तू नाही तो. आपण प्रत्येकाकडे आपलं कर्तव्य लोटपाट करत असतो. सज्जन हो, स्वतः कार्य करण्याची कार्यशैली छत्रपतींची होती, स्वतः तलवार घेऊन लढण्याची त्यांची हिंमत होती, त्यांची कार्यशैली होती. आणि म्हणून रयतेला धाडस आलं होतं. विका राजवाडे लिहितात, छत्रपतींच्या पूर्वी गेल्या या हिंदुस्थानामध्ये जे देशी आणि परकीय सरकारे लढून गेली, ती एक प्रकारची पाप भिरू आणि चोरांची टोळी होती. आणि सरकार म्हणजे उपट सुंब लोकांची टोळी आहे. परंतु या सगळ्या पार्श्वभूमीवरती छत्रपतींनी रयतेचा विचार जागवला आणि लोककल्याणकारी स्वराज्य स्थापन केलं, असं विका राजवाडे महिकावतीच्या बखरीमध्ये नमूद करतात. आणि हा स्वराज्याचा विचार, रयतेची कणव त्यांच्या मनामध्ये होती, म्हणून तो विचार पुढे आला. सज्जन हो, उद्ध्वस्त झालेली गावे
त्यांना कौलनामे दिले, त्यांना नव्यानं जगण्यासाठी जमीन दिली, कसायला जमीन दिली, बी बियाणं दिलं, त्यांना औत फाट्याला पैसे दिले, नवीन लागवडीस आलेल्या जमिनीचे 5 वर्ष सारा माफ केला आणि मन मानेल तसा सारा वसूल करण्याचा जो निर्बंध होता तो सुद्धा उठवून टाकला आणि दुष्काळात महसूल सुद्धा पूर्ण माफ केला. मला असं वाटते की पहिली कर्जमाफी, पहिला सारा माफीचा निर्णय कोणी घेतला असेल तो छत्रपतींनी त्यांच्या काळामध्ये घेतला होता. म्हणून ते लोककल्याणकारी राज्य होतं आणि शिवरायांचं राज्य हे टिकलं पाहिजे, पुढे वाढलं पाहिजे, यासाठी सामान्य शेतकरी हा लढाई सैनिक झाला होता. छत्रपतींकडे काही वेगळी फौज नव्हती. हा इथलाच स्वामीचा धनी, या शेतीचा भूमिपुत्र, हा त्यांचा शिलेदार होता. मला तुम्हाला सांगितलं पाहिजे की छत्रपतींच्या लढाईची कारणं वेगळी होती, गनिमी कावा वेगळा होता, पण सैन्य कोणतं होतं सज्जन हो? तर हा शेतकरी जेव्हा दसरा असायचा, विजयादशमी, तेव्हा तो सीमोल्लंघन करून सैन्यामध्ये भरती व्हायचा आणि अक्षय तृतीया अखोजीला परत यायचा, आपल्या शेतीच्या कामाला जायचा. अर्धवेळ शेतकरी आणि अर्धवेळ सैनिक असं त्यांचं कामगिरी होती. आणि या अशा प्रकारच्या शेतकऱ्यांना आपलं सैन्यही चाललं पाहिजे, आपली शेतीही चालली पाहिजे, अशा प्रकारचा विचार दिला. मग तो शेतकरी आपल्या शेतकऱ्यावरती कसा हल्ला करेल? हे सामान्य रयतेचं जीवन होतं, जगणं होतं, त्यावर त्याला कसा तो अत्याचार करेल, या आपल्या बांधवावरती कसा करेल? त्याच्या पाठीमागे सगळे शेतकरी जमातीतील लोक सैनिक झाले होते. म्हणून ते राज्य आपलं वाटायचं, स्वतःचं राज्य वाटायचं. आणि त्याच बळावरती छत्रपतींनी जो विचार दिला होता की शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही धक्का लागता कामा नये. कोणत्या शेतकऱ्याच्या हो? स्वराज्यातल्या? नाही, स्वराज्यातल्या तर नाहीच नाही, पण परकीय राज्यामध्ये जेव्हा तुम्ही जाल तेव्हा सुद्धा तुम्ही तिथल्या शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही धक्का लागता कामा नये, ही काळजी घ्या. त्यांच्या वृक्षांची, झाडांची काळजी घ्या, त्यांची पिकांची काळजी घ्या, त्यांची गवताची पेंडी ही सुद्धा विचारून घ्या, की मग त्यांना पैसे देऊन ती विकत घ्या. जनता म्हणून लुटू नका. आपल्या सैन्याला त्यांनी दिलेला हा संदेश होता. कुराणाची प्रत सापडली असेल, एखादा ग्रंथ सापडला असेल, त्याला त्यांच्या त्या सगळ्या धर्मगुरूंकडे त्यांना सुपूर्द करा. बाईच्या अंगाला हात लावू नका. गरीब असहाय स्त्री हाताला लागली असेल तर तिला धक्का लावू नका. आणि म्हणून छत्रपती ही लोककल्याणकारी राज्य झाले. आपला विचार लढण्याचा हा फक्त त्या विचाराशी आहे, परकीय जुलुमांच्या कोणत्या जमातीशी नाही. म्हणूनच काजी हैदर, इब्राहिम खान, मदारी मेहतर, हिरोजी फरजत या सगळ्या लोकांना सोबत घेऊन तोफखान्याचा प्रमुख सुद्धा एक मुसलमान नेमला होता. कोण्या जातीवरती, कोण्या धर्माविरुद्ध छत्रपतींनी कधीही तलवार उगारली नाही. यापेक्षाही मोठा दाखला आपल्याला सापडतो सज्जन हो अफजल खान वधाचा. खरं मोठं संकट अफजल खान वधाचं. पहिला ज्येष्ठ भाऊ, ज्येष्ठ बंधू संभाजी यांनीच मारून टाकला होता अफजल खानाने. आणि हा अफजल खान पुन्हा स्वराज्यावरती आला होता. बुद्धी कौशल्यानं प्रतापगडावरती त्याचा पाडाव कसा केला याबद्दल मी तुम्हाला सांगणार नाही, पण त्या पुढची जी नीतिमूल्याची गोष्ट आहे, ज्या अधिष्ठानावरतीच छत्रपतींचं स्वराज्य उभं आहे आज, जीवनमूल्यावरती, ती जीवनमूल्याचा विचार तुम्हाला सांगितला पाहिजे. जेव्हा अफजल खानाचा पाडाव झाला, अफजल खान धारातीर्थ पडला, त्याचा शिरच्छेद केला गेला, ते मुंडकं जेव्हा आऊसाहेबांसमोर घेऊन तो एक सैनिक जातो आणि राजे सांगतात की आऊसाहेब, मातोश्री, या राज्याचा जो दुश्मन आहे तो आम्ही खत्म करून टाकला. जिजाबाईंचा विचार, संस्काराचा विचार या ठिकाणी कार्य करतो सज्जन हो. जिजाबाई सांगतात, राजे, जिवंत अफजल खान हा आपला शत्रू होता, आज तो मृत्यू पडलेला आहे. मृतात्मा हा कोणाचाही दुश्मन असू शकत नाही. त्याचा विचार हा आपला विरुद्ध होता, त्याची वृत्ती आपल्या विरुद्ध होती. म्हणून मुसलमान रीतिरिवाजाप्रमाणे त्याला दफन करा आणि त्याच्या समाधीवरती, कबरीवरती दिवाबत्तीची सोय करा. इतका जीवन मूल्यांचा अधिष्ठान जगणारा राजा कोणता असेल तर छत्रपती शिवराय होते सज्जन हो. म्हणून त्यांचं लोक कल्याणकारी राज्य मुसलमानांना सुद्धा आपलं वाटत होतं. मला तुम्हाला पुढे जाऊन सांगितलं पाहिजे, एवढंच नाही फक्त की शेतीची व्यवस्था, सामान्य शेतकरी एवढंच नव्हतं,
पण स्त्रियांबद्दलचा सन्मान जर आपण विचार केला तर कल्याणच्या सुभेदाराची सून आपण लक्षात घेतली पाहिजे. जेव्हा कल्याणचं ठाणं जिंकलं आणि कल्याणचं ठाणं जिंकल्यानंतर ती लावण्यवती सून छत्रपतींच्या पुढे आणल्या गेली आणि सांगितलं गेलं की राजे, ही स्त्री आमच्या हाताला लागलेली आहे, हिचं काय करायचं? बटकी म्हणून ठेवायची? बटकी म्हणून तर ठेवायचीच नाही, तिला उपभोगायचंही नाही, पण तिला साडी चोळीचा मान द्या, तिला पालखीचा मान द्या आणि तिला तिच्या माहेरी पाठवा. इतका उदारपणा, इतकं स्त्रियांबद्दलच्या त्यांच्या आदराची भावना मला असं वाटतं की जगाच्या इतिहासामध्ये कुठं पाहायला भेटत नाही. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये सरंजामदार, वतनदार, स्त्री ही उपभोग्य वस्तू आहे, ती उपभोगली पाहिजे एवढाच विचार घेऊन चालत होते. परंतु हा विचार घेऊन जेव्हा छत्रपती निघाले तेव्हा आयाबायांना, सामान्य रयतेला हे राज्य आमचं वाटायला लागलं होतं. आणि शेतकऱ्याचा 2 आणे अनाजी पंतांनी ठेवले होते, 2 आणे फक्त. सारा भरून घेतला, 2 आणे ठेवले. तेव्हा आदेश करतात की अनाजी पंत, तुम्ही जर या शेतकऱ्याचे 2 आणे का म्हणून ठेवले आहेस, यापुढे जर असं गुन्हा घडला, हरकत घडली तर तुम्हाला राजे शिक्षा करतील, तुम्हाला धनी शिक्षेच पात्र ठरवतील, असा सुद्धा विचार दिला सज्जन हो. हा सगळा विचार घेऊन जेव्हा आपण चालतो तेव्हा सावित्रीबाई देसाई सुद्धा आपल्याला भेटतात या प्रवासामध्ये. छत्रपतींच्या लोक कल्याणकारी स्वराज्याचा हा प्रवास पाहताना किती मोठा उदारपणा हो. जेव्हा कर्नाटक दक्षिण दिग्विजय संपवून छत्रपती राज्यामध्ये येत होते आणि धारवाडच्या त्या गावामध्ये, गायवाड नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये एक सावित्रीबाई देसाई एका किल्ल्यासरशी आणि आपल्या राज्याविषयी तिथे राहत होत्या. इथल्या गायकवाड सरदारांनी त्यांचं ठाणं जिंकलं, पहिल्यांदा पराभूत झाले, पण राजे काय म्हणतील, ठाणं जिंकलं. आणि ठाणं जिंकल्यानंतर त्या छत्रपतींचा समोर तिला उभं केलं. तानं बाळ तिच्या सोबत आहे, तानं बाळ तिच्या जवळ आहे. जेव्हा ते छत्रपतींसमोर उभं करतात तिला, सावित्रीबाई देसाईला, आणि ती सांगते की मी तुमची गुन्हेगार आहे, मी तुमची कैदी आहे, मला काय ती शिक्षा द्या, पण माझ्या तान्या बाळाला कोणती शिक्षा देऊ नका. छत्रपती तिच्याकडे पाहतात, त्या तान्या बाळाकडे पाहतात, त्याला मांडीवर घेतात आणि आपल्या चिटणीसाला सांगतात की याच्या दुधाच्या वाटीची व्यवस्था करतात, दूध पाजतात. शत्रू स्त्री पुढे उभी आहे आणि आपल्या गायकवाड नावाच्या सेनापतीला सांगतात की यांचं राज्य तर यांना द्याच परत, ही आमची बहीण आहे, हा मांडीवर आहे जो आहे आमचा भाचा आहे, आणि बहीण जर आमची ही असेल तर हिच्या साडी चोळीची व्यवस्था म्हणून, याच्या दूध भाताची व्यवस्था म्हणून नवं राज्य तिला जोडून द्या. स्वराज्य स्थापन होतच होतं, चालूच होतं त्याचं कार्य. पण त्या कार्यामध्ये जेव्हा असा कणव स्त्रियांबद्दलची छत्रपतींनी जोपासली होती, ज्याला गरज असेल, जो गरजवंत असेल त्याला देण्याचं सुद्धा काम केलं. आणि म्हणून हे प्रतिकात्मक स्वराज्य, प्रतिकात्मक लोककल्याणकारी राज्य जेव्हा वास्तवामध्ये यायला लागलं, लोककल्याणाचा विचार हा सामान्य रयतेपासून स्त्रियांपर्यंत पोहोचला, तेव्हा त्यांना सगळी कायनात आपला मदत करते असं म्हणतात. म्हणून छत्रपतींना 3 वेळेस गुप्तधन सापडलं सज्जन हो, 3 वेळेस. तोरणा किल्ला ताब्यात घेतला तेव्हा, सिंधुदुर्ग बांधणं चालू होतं तेव्हा, आणि मध्ये एकदा 3 वेळेस त्यांना गुप्तधन सापडावं राजाला. म्हणजे त्या देवतेला सुद्धा मान्य होतं की हा राजा पुढे गेला पाहिजे, याचं राज्य वाढलं पाहिजे. हा सुद्धा एक वेगळा दैविक संकेत आपला त्यांच्या या लोककल्याणकारी राज्यामध्ये सापडतो. एवढंच नाही, जेव्हा छत्रपतींचा राज्याभिषेकाचा सोहळा जवळ आला होता तेव्हा औरंगजेब पत्र पाठवतो त्याच्या एका सैनिकाला, सेनापतीला, हा राज्याभिषेक थांबवा, कसेही करून थांबवा. तो नाना प्रकारे प्रयत्न करतो आणि प्रयत्न केल्यानंतर राज्याभिषेक होतोच आणि रायगडावरती 32 मनाचं सोन्याचं सिंहासन स्थापित होतं आणि सोन्याच्या मोरांना उधळीत हे रयतेचं राज्य स्थापन होतं सज्जन हो. तेव्हा तो सरदार त्यांना पत्रामध्ये लिहितो औरंगजेबाला की आम्ही उत्तरेकडून खूप प्रयत्न केले, आलमशहा आम्ही खूप प्रयत्न केले, परंतु आम्ही त्यांना थांबवू शकलो नाही आणि छत्रपतींचं स्वराज्य स्थापन झालं, ते छत्रपती झाले. याच्या पाठीमागे तो एक वाक्य बोलतो, ते वाक्य नोंदवण्यासारखं सज्जन हो. तो म्हणतो की आलमशहा, या
घटनेमागे मला असं वाटते की त्या खुदाला सुद्धा असं वाटत होतं की शिवाजी हा छत्रपती व्हावा. देवाला सुद्धा असं वाटत होतं, अशी त्यांची धारणा होती. म्हणून आपण थांबू शकलो नाही. त्या खुदाची ती इच्छा होती म्हणून ती पूर्ण झाली, असं सुद्धा एक मुसलमान सेनापती लिहितो आपल्या औरंगजेबाला. हे सगळं का घडत असावं? कारण मनामध्ये कल्याणाची उर्मी होती, हातामध्ये रक्षणाची धमक होती, मनगटामध्ये स्त्रियांना राखण्याची धमक होती. आणि या सरंजाम शहाना अडेलतट्टू राजांना सोबत येत असाल तर तुमच्या सहित, सोबत येत नसाल तर तुम्हाला सोडून मी तर पुढे निघालो आहे. म्हणून ज्यांना समजलं ते सोबत आले कडूसर, आणि त्यांना त्याचं महत्त्व समजलं नाही त्यांनी विरोध करून पाहिला, पण त्यांचा पाडाव केला. पण दुःख या गोष्टीचं वाटते. आदरणीय अध्यक्ष महोदयांना मी सांगेल की घर का भेदी लंका ढाय अशी एक हिंदीमध्ये म्हण आहे. जेवढे अत्याचार, जेवढा प्रतिबंध परकीयांनी या राज्यावरती केला, तेवढे स्वकीय सुद्धा अतिशय पुढे येऊन छत्रपतींना थांबवण्यासाठी पुढे होते. म्हणून मला असं वाटतं की घर वाचवणं खूप महत्त्वाचं असतं. जेव्हा आग लागते तेव्हा जग तर आपण वाचवू, पण आपलं घर वाचवणं खूप महत्त्वाचं असते. हे घर वाचवण्यासाठी जे पाणी घेऊन पुढे आले नाही, जे आग घेऊन त्या ठिकाणी ज्वलनशील पदार्थ घेऊन पुढे आले, ते सुद्धा विसरता कामा नये. इतिहासामध्ये यांची नोंद आहे. जे घरके भेदी होते त्यांचा सुद्धा भीडभाड ठेवला नाही. स्वतः मेहुणे असलेले आणि जातीमध्ये, नात्या गोत्यांची भीडभाड न ठेवता जे लोककल्याणकारी विचार आहे त्याला सुद्धा पुढे नेण्याचं काम छत्रपतींनी केलं. सोऱ्यांचा कधी विचार केला नाही, नात्याबंधनाचा कधी विचार केला नाही. त्यांना सुद्धा योग्य शिक्षा दिलीच. असा हा राजा पुढे पुढे जात राहतो. मला तुम्हाला पुढे सांगितलं पाहिजे की वर्तमान युगाची बात आपण करतो तेव्हा हा स्वराज्य विचार आजच्या वर्तमान युगामध्ये आपला काय संदेश देतो हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. वर्तमान काळामध्ये युवकांनी फक्त छत्रपतींची जिद्द जरी लक्षात ठेवली तर UPSCची काय कथा. वर्तमान काळामध्ये छत्रपतींचं धाडस जरी लक्षात ठेवलं तर स्त्रियांचे अत्याचार चुटकी जशी निघून जातील. धाडस, फक्त धाडस, जिद्द लक्षात ठेवली, MPSC UPSC कोणत्याही परीक्षा आपण पास होऊ शकतो. हा सुद्धा युवकांना संदेश आहे, सल्ला आहे. एवढंच नाही, वर्तमान काळामध्ये आज आम्ही 400 वर्षानंतर झाडे लावा झाडे जगवा म्हणतो. तत्कालीन कालावधीमध्ये छत्रपतींचा विचार आम्हाला सांगतो की झाडे जगवा. झाडं म्हणजे ही रयतच आहे, त्यांची मुलं आहेत, त्यांना जगवा. हा विचार किती पुरोगामी आहे हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. जहाज बांधणे असतील, तोफखाना निर्माण करणं असेल, जहाजं बनवणं असतील, एवढंच काय, मसाल्याचे पदार्थ वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवण्याचं काम, परकीय व्यवहार, परकीय चलन कसं प्राप्त होईल याबद्दलचा विचार छत्रपती आपल्याला देत राहतात. तत्कालीन कालावधीपासून छत्रपतींनी हा विचार जोपासला, जागवला आणि पुढे नेला. तुम्हाला 2 गोष्टी आणखी सांगितल्या पाहिजे. बंदर निर्मितीचं काम असेल, परकीय देशामध्ये स्वकीय बनावटीची जहाजं इंग्रजांनी विकत घेतली. ॲबे केरे नावाचा एक प्रवासी आमच्या राजापूरच्या बंदरामध्ये येतो आणि प्रश्न करतो तिथल्या अधिकाऱ्यांना छत्रपतींच्या की तुमचे छत्रपती महाराज प्रत्येक लढाईमध्ये यशस्वी होतात, याचं कारण काय? त्यांच्याकडे सैन्य कमी, त्यांची ताकद कमी, त्यांचं स्वराज्य छोटंसं, पण यशस्वी का होतात? हे यशाचं गमक आमच्या युवकांना कळू द्या. हे यशाचं गमक आमच्या सामान्य माणसाला कळू द्या. तो आत्महत्या करणार नाही शेतकरी. आमचा युवक एक नीटची परीक्षा नापास झाला, कमी गुण मिळाले, एक 12वीची परीक्षा नापास झाला, त्याला आत्महत्या उपाय होऊ शकतो. छत्रपतींचा विचार त्याच्या डोक्यात पेरा. छत्रपती आजही जिवंत आहेत. युवकांना हे विचार जसे प्रेरणादायी आहेत, आज परवा सर काल परवा 12वीच्या परीक्षा सुरू झाल्या आणि प्रत्येक पेपरवर तुम्ही कोणतेही पेपर उघडा, आत्महत्येची बातमी वाचल्याशिवाय आपण राहत नाही. छत्रपती त्यांना कळले असते, बाकी प्रसंग आले, जीवावरती बेतले, पण हिंमत कधी सोडली नाही. ती जिद्द आपल्यामध्ये असू द्या, आत्महत्या करण्याचा फरक पडणार नाही. एक शेतकरी आमचा एक पीक गेलं म्हणून आत्महत्या करतो आणि पीक गेलं की जीवन संपलं असा त्याचा टोकाचा निर्णय घेतो. त्याला सुद्धा शिवराय कळू द्या, शिवरायांची जिद्द धाडस कळू द्या. त्याचं जगणं वाढेल, त्याचा जगण्याचा विचार प्रबळ होईल. आमच्या विदर्भातला शेतकरी सर आपलं दुःखाची कणव सांगतो. मला एक काल परवा शेतकरी भेटला, आपल्या दुःखाचं कारण मांडत होता.
शेतकऱ्यांचा विषय, छत्रपतींचा विषय. त्याला सांगितलं का हो काय म्हणते पिकपाने? तो असं तुम्हाला काय सांगू? म्हटलं झालं काय? म्हणे हमको तो सोयाबीनने मारा. तो सांगतो, तो एका हिंदी कवितेमध्ये त्याचं उदाहरण करतो. तो म्हणतो हमको तो सोयाबीनने मारा, पराठी में कहा दम था. शेतकरी त्याची व्यथा सांगतो. विदर्भातला शेतकरी सोयाबीन पेरतो आपण, पराठीन, तूर, हरभरा हे आमची पीक आहे. त्याची व्यथा तो सांगतो. आता काय म्हणावं काय बोलावं तो सांगतो. सर हमको तो सोयाबीन ने मारा, पराठी में कहा दम था, फिर हमने हरभरा पेरा तो वहां पाणी कम था. अशा पद्धतीचं आमच्या शेतकऱ्यांचं जगणं, तो जो व्यथा त्या कवितेच्या माध्यमातून जगत असेल आणि झाडाला लटकत असेल, तर छत्रपतींचा हा जगण्याचा विचार मला असं वाटतं की मूल्य संवर्धित करणारा विचार आहे. पुढे जाऊन तुम्हाला सांगितलं पाहिजे की राखीव पोलीस दल ही संकल्पना आताची हो, पण रायगडावरती कायमस्वरूपी 10,000ची रिझर्व्ह फोर्स CRPF नेहमी कायम असायचं. नेहमी राखीव दल हजर आहेच. कोणताही प्रसंग असो त्याला तात्काळ आदेश जायचा. आणि इतरत्र जे सैनिक होते, अर्धवेळ शेतकरी अर्धवेळ सैनिक असं चाललं होत्याचं. पेन्शनची योजना असेल, पेन्शनची योजना तुम्हाला सांगत असेल, जे सैनिक जायबंदी झाले, जे सैनिक धारातीर्थी पडले, त्यांच्या कुटुंबाला जगण्यासाठी धान्याची व्यवस्था असेल, पैसा अडक्याची व्यवस्था असेल, पेन्शनची योजना सुद्धा, ज्या पेन्शनच्या बळावरती सरकार बदलतात, लोकांची पदं जातात, ती पेन्शनची योजना आमच्या छत्रपतींनी सुरू केली त्यांच्या लोककल्याणकारी राज्यामध्ये. मला तुम्हाला सांगितलं पाहिजे की हा सगळा कारवा जेव्हा घेऊन शिवाजी महाराज निघाले, तेव्हा त्या छोट्याशा टिटवीची कथा मला आठवते की आज तर बदलणं शक्य नाही. छत्रपती जरी जिवंत असले तरी तो विचार जगण्यासाठी काही मूल्य लागतात, मूल्यांचं अधिष्ठान लागतं, आणि ते अधिष्ठान आम्ही गमावून बसलेलो आहे. फक्त शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी एवढाच नारा फक्त शिल्लक ठेवला आपण समाज जीवनामध्ये. शिवजयंतीच्या मंडपाखाली, स्टेजखाली कोणकोणते धंदे चालतात, कोणकोणते व्यवहार चालतात, हे सुद्धा तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही सज्जनो, त्याकडे आपण जाणार नाही. पण जेव्हा या लोककल्याणकारी राज्याचा विचार आम्ही जेव्हा करतो, मला तुम्हाला सांगितलं पाहिजे की एखादा शाहिस्ते खान जेव्हा पुण्यामध्ये येतो आणि पुण्यामध्ये येऊन आपली फजिती करून घेतो, बोटं छाटून घेतो, धामधूम होते. त्याची बहीण सांगते त्या धामधुमीमध्ये की मेरी लड़की गायब है, दिख नहीं रही है मेरी लड़की, शायद शिवा उठा के ले गया. शिवा उठा के नहीं ले जा सकता, शिवा औरतों पे हाथ ही नहीं उठाता, तू यहीं कहीं ढूंढ, तेरी लड़की यहीं कहीं होंगी. तर एका संदुकाच्या पेटीमध्ये लपून बसलेली शाहिस्ते खानची भाची जेव्हा सापडते, तेव्हा परकीय शत्रूंनी सुद्धा राजांवरती विश्वास ठेवावा असं कदाचित या इतिहासामध्ये घडते, छत्रपतींच्या जीवनामध्ये घडते. आपल्याकडे तर आपण जेव्हा निष्कर्ष काढतो सर, जेव्हा आपण अंदाज बांधतो, त्यांना काम ते केलंच असेल असे आपले अंदाज असतात. पण परकीय व्यक्ती जेव्हा विश्वास दाखवतो, तेव्हा छत्रपती आजही या समाज जीवनामध्ये विश्वासासाठी, चारित्र्यासाठी, लोककल्याणासाठी आणि त्यांच्या धाडसासाठी जिवंत आहेत असं मला प्रकर्षानं जाणवतं. मला तुम्हाला सांगितलं पाहिजे की हे लोककल्याणकारी राज्य पुन्हा स्थापन होणं किती कठीण आहे, अशक्यप्राय असं वाटते. पण शिवरायांच्या विचारांचा, त्यांच्या जीवन कार्याचा एक कण आपण जर जगला, उपभोगला, पुढच्या पिढीकडे हस्तांतरित केला, तर मला असं वाटतं की हे जगणं सुंदर होईल. पुन्हा नव्यानं एक चांगल्या पद्धतीनं हा देश पुन्हा उभा राहील, हा देश महासत्ता होऊ पाहिजे असा विचार जेव्हा छत्रपतींचा होता की माझं राज्य फक्त एवढंच महाराष्ट्र एवढं राज्य नाही, तर या सगळ्या कन्याकुमारीपासून सगळीकडे लोककल्याणकारी राज्य स्थापन व्हावं अशी त्यांची इच्छा होती सगळ्यांनी. आणि काय अपेक्षा होती शिवरायांची की रयतीशी पोटाशी लावणे आहे बस. हा जो सामान्य शेतकरी जो उपाशी झोपतो, ज्याचं पोट रिकामं आहे, ते पोट थांबतं आणि तो कोणता विचार करू शकत नाही, उपाशी पोटी कोणतं ब्रह्मज्ञान पचू शकत नाही किंवा कोणतं कल्याणकारी काम होऊ शकत नाही. म्हणून सर्वांशी पोटाशी लावणे आहे, सर्वांच्या पोटामध्ये अन्नाचा घास गेला पाहिजे हा विचार त्यांनी जागवला, या लोकांना दिला. आणि म्हणून प्रत्येकाला धान्य असेल, प्रत्येकाला त्यांची शेती असेल, प्रत्येकाला त्यांचं कार्य असेल, काम असेल, प्रत्येकाच्या हाताला काम. एखादा सुतार जेव्हा तो फळी तासायचा,
ती फळी कुठं त्या स्वराज्याच्या एखाद्या जहाजाला लागायची, ते जहाज युद्ध जिंकायचं आणि ते युद्ध जिंकल्यानंतर तो अभिमानानं सांगायचा, ही रांधलेली फळी आहे ना, हे जे लाकूड फाटा आहे ना, हा मी रांधलेला आहे, मी हात असलेला आहे, माझे हात त्याला लागलेले आहे. म्हणून ते स्वराज्य लोकांना स्वतःचं वाटायचं, लोककल्याणकारी राज्य म्हणून वाटायचं. प्रत्येकाच्या हाताला काम आणि पोटाला अन्न देण्याचं काम या छत्रपतींनी केलं, म्हणून लोककल्याणकारी राज्य होतं. शेवटचा विचार घेऊन थांबतो की छत्रपतींचं राज्य पुन्हा येऊ शकतं, निश्चितच येऊ शकतं. फक्त त्यांचे विचार फक्त पुस्तकात नाही, ते पुस्तकातले मस्तकात गेले पाहिजे. आणि पुस्तकं फक्त कपाटात नाही, त्या लोकांच्या हातात गेले पाहिजे, युवकांच्या हातात गेले पाहिजे. ही मोबाईल पिढी जेव्हा छत्रपतींचं पुस्तक आपल्या मस्तकात घालेल, तेव्हा या जगाचा पुढचा इतिहास महासत्तेच्या दिशेनं असेल असं निश्चित मला वाटतं. पुन्हा मला तो दाखला या ठिकाणी द्यावासा वाटतो की जेव्हा सगळ्या जंगलाला, या सगळ्या जगाला अराजकतेची, असूयेची, ईर्षेची, स्पर्धेची आग लागते, तेव्हा सगळे प्राणी सैरावैरा धावतात, सगळे प्राणी सैरावैरा धावतात. ही आग विझवायला कोणी तयार नाही. आणि ही आग सगळे प्राणी जे प्रतिनिधित्व करतात एका गटाचं, वाघ धावतोय, सिंह धावतोय, हरिण धावते, कोल्हा धावतोय, लांडगा धावतोय, माकड धावते, पण कोणीही आग विझवायला तयार नाही या सगळ्या वाईट विचारांची. पण एक छोटीशी टिटवी पाहते बाजूच्या तलावामध्ये पाणी आहे, त्या तलावातलं पाणी घेते, आगीवर टाकण्याचं काम करते, तलावातलं पाणी घेते, आगीवर टाकण्याचं काम करते. झाडावरचा लबाड कोल्हा म्हणते, का ग बाई टिटवी, तुझा जीव येवलुसा, तुझी चोच येवलीसी, तू हे काय करतेस? तुझ्या या चोचभर पाण्याने काय फरक पडेल? ही आग विझेल का? त्या टिटवीचं उत्तर सज्जनो घरी घेऊन जा. छत्रपतींचा लोककल्याणकारी विचार मला असं वाटते की तिच्या उत्तरामध्ये आहे. ती टिटवी म्हणते, बाबा रे, या चोचभर पाण्याने आग विझेल की नाही मला माहित नाही, माझ्या या छोट्याशा प्रयत्नाने आग विझेल की नाही मला माहित नाही, माझ्या चोचभर पाण्याने आग विझेल की नाही मला माहित नाही, पण जेव्हा या आगीचा इतिहास लिहिला जाईल ना, तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यांच्या यादीमध्ये नसेल, आग विझवणाऱ्यांच्या यादीमध्ये असेल. आणि म्हणून ही असूयेची आग शिवविचार, लोककल्याणकारी राज्याचा विचार विझवू शकते. या देशाच्या आज देशाच्या प्राप्त परिस्थितीबद्दल, वर्तमान काळाबद्दल भाष्य करणं उचित होणार नाही, पण छत्रपतींचा लोककल्याणकारी विचार जर या देशामध्ये राबवला गेला तर सुभाषचंद्र बोसांना आझाद हिंद सेना स्थापण्यासाठी जो प्रेरक ठरला, तो लोककल्याणकारी राज्याचा विचार मला असं वाटतं की महनीय आहे. एवढंच नाही, आमचे भगतसिंग रायगडावर जातात आणि तिथे माती आमच्या मस्तकाला लावतात आणि सांगतात, बखरकारसुद्धा सांगतात की कोण होते हो मावळे, सदृढ सावळे कलहप्रिय स्वाभिमानी, सदृढ सावळे कलहप्रिय आणि स्वाभिमानी, दिले घेतले मैदानी लढती मराठे मैदानी. ते मराठे या देशावरती आले, या देशामध्ये जन्म घेतला सामान्य शेतकऱ्यांनी आणि आपलं लोककल्याणाचा जो पट होता तो पट घडवला. बाबासाहेबांना सुद्धा असं वाटावं, ते सांगतात संविधान निर्मितीच्या वेळेस की जेव्हा मी संविधानाची निर्मिती केली तेव्हा माझ्या डोळ्यासमोर छत्रपतींचं लोककल्याणकारी राज्य होतं. त्या छत्रपतींच्या लोककल्याणकारी स्वराज्याचा विचार होता, तो विचार माझ्या डोळ्यासमोर होता. म्हणून ही सर्वांना न्याय देणारी, सर्वांना समतेची शिकवण देणारी, शेवटच्या घटकापर्यंत न्याय प्रस्थापित करणारे ही संविधानाची निर्मिती मी करू शकलो, बाबासाहेब सांगतात. रवींद्रनाथ टागोर म्हणतात की या देशामध्ये जाती अनेक, या देशामध्ये पंथ अनेक, या देशामध्ये विचार प्रत्येकाचे वेगवेगळे, त्यांना एकत्र आणणं कठीण, त्यांना सोबत घेऊन चालणं कठीण, पण छत्रपतींनी या सर्व समस्त 18 पगड जातींना सोबत घेतलं आणि अद्भुत कार्य लोककल्याणकारी राज्याचं निर्माण केलं असं स्वामी रवींद्रनाथ टागोर सुद्धा सांगतात. आणि म्हणून हा सर्वात मोठा लोककल्याणकारी राज्याचा विचार पुढच्या काळामध्ये प्रस्थापित व्हावा. इथल्या प्रत्येकाला धर्मरक्षावयासाठी करणे अटी आम्हाशी तुकोबराया सांगतात की धर्माचं, कोणत्या माणुसकीच्या धर्माचं रक्षण व्हावं, त्यासाठी हा प्रयत्न छत्रपतींनी केला. तो विचार पुढे चलावा, जगावा, आणि तो विचार कसा जगेल
तर जला सको तो दीप जलाना, दिल जलाना मत सिखाना. जला सको तो दीप जलाना, दिल जलाना मत सिखाना, और बिछा सको तो फूल बिछाना, काटे बिछाना मत सिखाना, काटे बिछाना मत सिखाना. धन्यवाद. मला या ठिकाणी बोलवलं विद्यापीठ प्रशासनाचे माननीय प्रकुलगुरू काकडे सरांचे, विद्यापीठ प्रशासनाचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि इथं थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. कितीतरी पालक काउन्सिलर्सकडे जाऊन हातातून वाळू निसटून जावी अशा पद्धतीने रडत रडत म्हणतात की का हो आम्ही ॲप्टिट्यूड टेस्ट करवली होती आणि आमच्या मुलाचा EQ म्हणजे भावनांक आणि IQ म्हणजे बुद्ध्यांक हा अतिशय उच्च पातळीचा होता, पण 12वीचा पेपर झाल्यानंतर आम्हाला न सांगता त्यांनी गळफास का घेतला ह्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला अजूनही कळलेलं नाही आहे. खरं म्हणजे हा जो EQ आणि IQ आहे याचा कमालीचा समतोल आज आखरे सरांचं आपण व्याख्यान जेव्हा ऐकलं तेव्हा छत्रपतींच्या ठिकाणी तो कसा समतोल होता हे कितीतरी विविध प्रसंगातून आपण अक्षरशः शब्दांमध्ये प्रसंगांमध्ये आपण अतिशय सुंदर शब्दांमध्ये मांडलेलं आहे आणि या तरुण पिढीला अतिशय सुंदर उत्तर दिलेलं आहे. राजा हा असाच असतो ज्याचा EQ आणि IQ कमालीचा समतोल साधणारा असतो आणि म्हणूनच त्या काळी समर्थ रामदास स्वामी काय वर्णन करतात महाराजांचं, निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू. हा बहुत जनासी आधारू यामध्येच त्यांचं लोककल्याणकारी प्रजाहितदक्ष व्यक्तिमत्व दडलेलं होतं. सर आपणाप्रती विद्यापीठाच्या माध्यमातून मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करते इतक्या सुंदर ओघवत्या आणि प्रेरणादायी शब्दांसाठी पुनश्च धन्यवाद. आणि यानंतर अध्यक्षीय भाषणासाठी माननीय कुलगुरू डॉक्टर राजेंद्र काकडे सरांना मी इथे आमंत्रित करते. धन्यवाद. नमस्कार. सर्वप्रथम मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन करतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय प्राध्यापक डॉक्टर हरिदास देवीदासजी आखरे, आपल्या विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर राजीव हिवसे, माझ्यासमोर सर्व प्राध्यापकवृंद, अधिष्ठाता आणि विद्यापीठातून आज येथे आलेले सर्व गणमान्य, आपल्या परिवारातून आलेले सुद्धा त्यांचं मी येथे विशेष आभार आहे त्यांच्याबद्दल. आपण इथे आलात आज. सर असं वाटत होतं की आपण जेव्हा मी आपल्याला म्हटलं की 30 मिनिटे वगैरे बोलायचं आहे आपल्याला, पण असं वाटत होतं की आपल्याला ऐकत राहायचं. मला असं वाटतं की व्यासपीठानंतर आम्हाला यांनासुद्धा वाटत असेल की सरांना आपण फक्त ऐकतच राहावं. आपण ज्या गोष्टी शिवरायांच्या विषयी सांगितल्या, जे एक्झाम्पल्स दिले, आपण ज्याप्रमाणे विस्तृत त्यांच्याविषयी सांगितल्या, आपल्या भावना ज्या व्यक्त केल्या, त्या या व्यासपीठात सोडा तर या आमच्यासमोर सर्व जेवढेही श्रोते आहेत ते भारावून गेलेले आहेत. मला असं वाटतं आपल्या सर्वांची ही अशी सर्वांची इच्छा असेल की आपण ऐकतच राहावं सरांना. आपण प्रत्येक गोष्टीला न्याय दिला. आपण शिवाजी महाराजांना एक्सप्रेस करताना मला तर वाटतं की शब्द अपुरे आहे आपल्याकडे. आपण शब्द कोणते वापरायचे, किती वापरायचे ते अपुरे पडतात शिवाजी महाराजांना जेव्हा आपण एक्सप्रेस करतो तेव्हा. त्यांचं अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं आणि सरांच्या भाषणामध्ये प्रत्येक गोष्ट त्याच्यामध्ये आली आहे की व्यवस्थापन कशा प्रकारचं असायचं त्यांचं, कशा प्रकारे त्यांनी महाराष्ट्र घडवला, महाराष्ट्र नव्हे तर देशाला, देशापर्यंत त्यांनी कशा प्रकारे त्यांचे कार्य होते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, आदर्श राजा कसा असावा,
सरांच्या भाषणातून आपल्याला कळलं की कशा प्रकारचे राज्य अपेक्षित होते. जिजाऊ मातेला त्यांनी जे आपले ज्या प्रकारचे राज्य अपेक्षित होते ते शिवरायामध्ये कसे वस्तुस्थितीमध्ये येईल यावर जास्त काम केलं. लोककल्याणकारी राजा. सर आपण सांगितलं की शिवरायांनी जे केलेले कार्य आहे ते संपूर्णपणे लोककल्याणकारी होते आणि सर्व मांडतात. पण आज त्यांचे जे सांगितलेलं आपण की टीमवर्क सर्वात इम्पॉर्टंट जर म्हणण्यात आलं इथे तर टीमवर्क होते त्यावेळचं. जर शिवाजी महाराजांना जर असे खंदे मराठे मिळाले नसते तर काय स्वराज्य हिंदवी स्वराज्य निर्माण झाले असते. ही सुद्धा आपण आज विचार करायला पाहिजे की आपण जेव्हा समोर जातो आहे आपल्याला कसे खंदे कार्यकर्ते पाहिजे आहेत, आपली टीम कशी असावी, आपल्या टीममध्ये कोणते कोणते लोक कसे असावे, त्यांचे कार्य कसे असावे, त्यांची कार्यकुशलता कशी असावी, कशा प्रकारचे लोक आपल्या टीममध्ये असावे की जेणेकरून आपण सर्व समोर जाऊ शकेल. आपण नौदलाच्या विषयी सांगितलं. महाराजांनी म्हटलं होतं की ज्यांचे आरमार त्यांचा समुद्र, ज्यांचे आरमार त्यांचा समुद्र. त्यांनी जेव्हा नौदल सुरू केलेलं होतं सर्व भारतातलं प्रथम नौदल आणि त्यावेळी त्यांनी इंग्रजांना ते अप्रोच झाले होते. त्यांना म्हटलं होतं की आम्हाला बोटी पाहिजे तुमच्याकडून, पण त्यांनी म्हटलं नाही आम्ही तुम्हाला देऊ शकणार नाही. स्वदेशी वापरून महाराजांनी स्वतःच्या नावा तयार केल्या, बोटा तयार केल्या त्यावेळी आणि त्या बोटा तेथून तर अफगाणिस्तानपर्यंत जायच्या व्यवसायाकरता. आपण सुद्धा त्यामध्ये भर दिलेली आणि सांगितलं आहे त्याविषयी की प्रबंधन कसं होतं, मॅनेजमेंट कसं होतं त्यांचं की नाही आहे ना आपल्याला नाही मिळत आहे स्वतः तयार करायच्या आणि स्वतः तयार केलेल्या बोटा त्यांनी अफगाणिस्तानपर्यंत व्यवसायाला जायच्या. न्यायव्यवस्था कशी असावी, न्यायव्यवस्थेच्या विषयी जर आपण सांगितलं की चौरंग केला होता. बाईला जर कोणी छेडत असेल आपल्या परिसरातील किंवा आपल्या महाराष्ट्रातील की ज्यांच्यामुळे न्यायव्यवस्थेला धोका होऊ शकतो, वागणूक कशी असावी स्त्रियांविषयी, त्यांचा चौरंग जो केलेला होता हे एक उदाहरण आहे आपल्या न्यायव्यवस्थेकरता की त्यावेळी न्यायव्यवस्था किती स्ट्रॉंग होती शिवाजींच्या काळामध्ये. आज जर असं होऊ द्या उद्यापासून हे कार्य सर्व बंद होऊन जाईल अशी न्यायव्यवस्था अपेक्षित होती आणि शिवाजी महाराजांनी ते करून दाखवलं. त्यानंतर मला वाटतं असा कधीच कोणता क्षण आलेला नाही की या चौरंग केल्यानंतर काही झालं असेल. एक मनामध्ये त्यांनी एक वचक निर्माण केलेला होता की नाही आपण करायला नाही पाहिजे असं. टॅक्सचं जर सांगितलं सर तर आपण ज्यावेळी लढाई व्हायची त्या लढाईच्या वेळेस आपल्याला माहीत असेल की 4 महिने पावसाळ्याच्या काळामध्ये लढाई नाही व्हायची तेव्हा तर सर्व सैनिक आपल्या घरी असायचे आणि ते यायचे आणि हुडदुंग वाजवायचे असंही होतं तेव्हाच्या वेळी. तर त्यांना कशा प्रकारे आपण मेन स्ट्रीममध्ये आणता येईल तो विचार त्यांचा तेव्हा होता. तर त्यांनी 4 महिने सरकारी जमिनी देऊन त्यांना शेती करायला लावली आणि त्यावरून टॅक्स घेतलेला गेला. तर त्यावेळीची अफाट शक्ती म्हणजे त्यांनी काय विचार केला असेल त्यावेळी की कसा आज आपण विचार करतो आहे तो त्यावेळी 375-95 वर्षापूर्वी मला वाटते 400 वर्ष झाले आणि ते सुद्धा फक्त कार्यकाळ किती होता 1630 ते 1680. महाराजांचं वय किती 50 वर्षे, पण 50 वर्षामध्ये त्यांनी जे अष्टपैलू व्यक्तिमत्व तयार केलं, जे विचार त्यांनी जिवंत केले आपल्यामध्ये, आज आपण ते 395 वर्षानंतर सुद्धा का आठवतो आहे त्यांना. आज तर एक वर्ष होऊ द्या 15 दिवस होऊ द्या की आपण सर्वांना विसरून जातो. शरीर नश्वर असते, विचारच हे आपले माणसाचे समोर जातात. आणि आज शिवाजी महाराजांना आपण आठवतो आहे काय त्यांच्या कर्तृत्वामुळे, त्यांच्या पद्धतीमुळे. तर टॅक्सची ती रेझिमसुद्धा त्यांनी सुरू केली त्यावेळी. आणखी त्याच्यामध्ये मी तुम्हाला ॲड करतो सर की त्या इन्शुरन्सची स्कीम ही आता आपल्याकडे आहेत. त्यावेळी त्यांच्या शेतामध्ये अवजार पाहिजे असेल, त्यांना बैल पाहिजे असेल किंवा ज्या गोष्टी राहत असेल किंवा काही कारणास्तव त्यांचे बैल गेले असेल, जागा नसेल, ही सुद्धा स्कीम तेव्हा राबवायची. ते शिवाजी महाराजांनी त्यांना ते दिलेलं होतं. कर्ज माफी केली ती कर्जमाफी तेव्हा. तर मला असं वाटतं की यामध्ये सुद्धा त्यांचं आपण जर विचार केला की ते मॅनेजमेंट गुरुच होते. आपण मॅनेजमेंटचे आता सर बसलीच आहे इथे, मॅनेजमेंट गुरु आपण मानतो त्यांना. लढाईचे प्रबंधन कसे करायचे, मला असं वाटते की लढाईच्या वेळेस जे आग्र्याची सुटका झाली की कसा विचार आणि कशा प्रकारे आपण त्याला इन्कल्केट करायचं लोकांमध्ये.
आग्र्यावरून जी सुटका झाली तर का बरं बॉक्सेस एवढे मोठे बनवलेले होते तेव्हा? का बरं ते तयार करण्यात आले बॉक्सेस? का बरं मिठाईचं प्रोव्हिजन करण्यात आलं? का मिठाई पाठवण्यात आली बाहेर लोकांकरता? काय विचार असेल तेव्हाचा? म्हणजे त्यांनी जो विचार केला होता की मला कसं इथून जाता येईल, त्यांचा तुम्ही जे सांगितलं की डुप्लिकेट जे असायचे त्यांना कशा प्रकारे त्याच असाच हात दिसेल त्यांचं सोन्याचं कढई तेथे असेल आणि त्यांना वाटेल की शिवाजी तर इथेच बसले आहे, पण कशा प्रकारे ते निघून गेले आग्र्याची सुटका. दुश्मनावर म्हणतो आपण की कसा वचक ठेवायचा, शाहिस्ते खान आणि अफजल खानाचं आपण उदाहरण दिलं आहे. मला वाटते आपल्याकडे आताच वाघनखे आलेले आहेत नागपूरमध्ये. मला वाटते आपण सर्वांनी जाऊन बघायला पाहिजे की शिवाजी महाराजांनी जे ओरिजिनल वाघनखे जे वापरलेली होती ते आज नागपुरामध्ये आहेत आणि आपण सर्वांनी तिथे व्हिजिट करायला पाहिजे. 50 वर्षाच्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी एवढे जे कार्य केले त्यांच्याविषयीची पूर्ण माहिती सरांनी दिली. सर मी आपला आभारी आहे की आपण या सर्वांना माहिती दिली इथे आणि शिवाजीचा विचार जिवंत असायला पाहिजे. आपण सर्वांनी आपल्यामध्ये आत्मसात करायला पाहिजे की आपण आपले टीमवर कसे करू तर शिवाजी महाराजांसारखे, तेव्हाच आपण सक्सेसफुल होऊ येथे. म्हणून मला असं वाटते की आपण सुद्धा हा धडा घ्यायला पाहिजे आज आपण की इट इज अ टीमवर्क, नथिंग एल्स. जर टीमवर्क आणि आपले कार्यकर्ते खंदे असेल मराठे जे त्यांचे होते त्यावेळेचे, तर आपण हा डोलारा चांगल्या प्रकारे चालवू शकतो. मला असं वाटते की आपण शिवाजी महाराजांकडून ही प्रेरणा घ्यायला पाहिजे. त्यांच्याकडून ही प्रेरणा आपण घेऊन मला असं वाटतं आपण सुद्धा समोर जाऊ. आणि सर जसं तुम्ही म्हटलं की येणाऱ्या फ्युचरमध्ये आपण हे एक आपलं विद्यापीठसुद्धा एक नंबर 1वर येईल असं मला आशा वाटते की आपण सुद्धा अशाच प्रकारचं टीमवर्क करू. तेव्हाच आपण खरी श्रद्धांजली जर द्यायची असेल आपल्या शिवाजी महाराजांना तर जेव्हा आपलं हे टीमवर्क होईल आणि आपण जेव्हा चांगलं काम करू आणि विद्यापीठाला समोर घेऊन जाऊ, हे आपल्याकरता एक उद्दिष्ट आहे. सर आपण आज आला आणि आम्हाला खूप ज्ञान दिलं, आम्हाला याविषयीची माहिती दिली. मला एकच म्हणायचं आहे की शिवाजी महाराजांनी खुद को कर बुलंद इतना की खुदा बंदे से पूछे की बता तेरी रजा क्या है. तर मला असं वाटते की शिवाजीने आपल्याला स्वतःला अशा प्रकारचं तयार केलं होतं की सारं महाराष्ट्रच नव्हे तर जग त्यांना पूजेल. शिवनेरीच्या या बाळांनी शिवरायांनी, काल मी एका प्रोग्रामला गेलेलो होतो तर तेथे आपल्या जे इथले जे आय जी आहेत, मी बोलताना सांगितलं आहे की ते शिवनेरीचे आले. मी म्हटलं की सर जिथे शिवाजी महाराज खेळले कुदले आणि ज्या प्रांगणात तिथून आले, तुम्हाला नतमस्तक हवं मी की तुम्ही त्या परिसरातून आले. आपल्याला किती असं वाटतं की आपण त्या माणसाला भेटतो आहे की जिथे शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता, शिवाजी महाराज जिथे खेळले होते, ज्या परिसरामध्ये होते, तर असा आनंद होतो की अरे वा अशा लोकांना भेटल्यानंतर. तर मला असं वाटते की आपण जे आज उद्बोधन केलं त्याचा आमच्या लोकांवर जर परिणाम झाला तर तेच आपण सक्सेसफुल व्याख्यान म्हणू असं वाटते मला. आणि आज मला असं वाटतं की आपण आत्मसात कराल, शिवाजींना आत्मसात कराल. आणि शेवटी माझी 2 शब्द पूर्ण करण्याच्या पूर्वी मला असं वाटतं की आपण एक उद्घोषणा करू की शिवाजी महाराज की जय म्हणून तो मी म्हणतो आहे की आपण त्यास मला फॉलो करावं शिवाजी महाराजांच्या घोषणेकरता. छत्रपती शिवाजी महाराज की. आणि आज आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो या शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त. आपणसुद्धा मला आज सर बोलावलं इथे, मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे आणि आपल्याला पुन्हाच शिवाजी जयंतीच्या खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. छत्रपती शिवाजी महाराज हे मॅनेजमेंट गुरु, व्यवस्थापन क्षेत्र कसं असावं याचा आदर्श वस्तुपाठ घालून देणारे असे छत्रपती होते. याचा उल्लेख माननीय कुलगुरूंनी केला. आणि याच संदर्भात नुकतंच अगदी गाथा स्वराज्याची पैलू शिवचरित्राचे हा एक आगामी ग्रंथ येतो आहे. या ग्रंथामध्ये छत्रपतींच्या एकूणच त्यांच्या आयुष्यातील घटना प्रसंग यांचं तर सविस्तर वर्णन आहेच आहे, पण आत्ता सरांनी जो उल्लेख केला की व्यवस्थापन गुरु या दृष्टीने शेतकऱ्यांपासून तर अगदी काय म्हणतात शिक्षणाच्या धोरणापर्यंत जे जे म्हणून व्यवस्थापन असतं ते कसं आदर्श असलं पाहिजे याचा एक उत्तम वस्तुपाठ आणि उदाहरणं या आगामी पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळू शकतात. आणि ती छत्रपतींची दूरदृष्टी जेव्हा आपण त्या किस्सांमध्ये वाचतो त्यावेळेला अतिशय स्तिमित आणि चकित होऊन जातो की असा छत्रपती आपल्या महाराष्ट्राला मिळालेला होता. आणि यासाठी धन्यवाद सर आपल्या अध्यक्षीय भाषणासाठी.
कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा आभार व्यक्त करण्यासाठी मी माननीय कुलसचिव डॉक्टर राजीव हिवसे यांना आमंत्रित करते. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम व्यासपीठावर उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यापीठाचे सन्माननीय प्रकुलगुरू डॉक्टर राजेंद्र काकडे सर, आजच्या कार्यक्रमाचे वक्ते माननीय प्राध्यापक डॉक्टर हरिदास देवीदास आकरे व उपस्थित सर्व मान्यवर. छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रमाचे दरवर्षी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने आयोजन करण्यात येत आहे. आज माननीय प्राध्यापक डॉक्टर हरिदास देवीदास आकरे, प्राध्यापक मराठी विभाग, श्रीमती कोकिळाबाई गावंडे महिला महाविद्यालय दर्यापूर, जिल्हा अमरावती यांनी छत्रपती शिवरायांचे लोककल्याणकारी राज्य विचार स्वराज्य विचार या विषयावर आपले प्रगल्भ विचार मांडण्याकरिता विद्यापीठाचे निमंत्रण स्वीकारून आपल्या सर्वांना मार्गदर्शन केले, त्याबद्दल त्यांचा मी मनस्वी आभारी आहे. विद्यापीठाचे प्रकुलगुरू यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विचार मांडताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कौशल्याविषयी आपल्यास बहुमोल मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचेही मी अत्यंत आभार व्यक्त करतो. विद्यापीठाचे निमंत्रण स्वीकारून आजच्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीकरिता उपस्थित राहिल्याबद्दल विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांचे सर्व सदस्य, विद्यापीठाचे सर्व अधिष्ठाता, विद्यापीठ शैक्षणिक विभागातील विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यापीठाचे अधिकारी व सर्व निमंत्रित श्रोत्यांचे मी विनम्रपणे आभार व्यक्त करतो. आजच्या या कार्यक्रमाचे सूत्रबद्दल संचालन करून आम्हाला सहकार्य केल्याबद्दल मराठी विभागाच्या प्राध्यापिका डॉक्टर अमृता इंदोरकर यांचेही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आजच्या या कार्यक्रमाच्या आयोजनेकरिता प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्यांनी सहयोग दिला त्या सर्वांचा मी शतशः ऋणी आहे. एकदा आपण सर्वांचे पुनश्च धन्यवाद. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने होईल. जनगण